नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ग्राम महसूल अधिकारी आदेश बाळासाहेब करपे कर्मयोगीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. नुकताच कंबाईनचा मेनचा पेपर झाला या रविवारी आणि थोडंसं लास्ट इयरपेक्षा पेपर हा मॉडरेट टू हाय लेवलचाच होता आणि बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या लोकांना तो अवघड गेला. मी सुद्धा दिलेला. बऱ्यापैकी मलाही वाटलेलं की कुठेतरी लँग्वेज मला वैयक्तिकरित्या थोडीशी अवघड गेली आणि जीएस पण लेंदी होता, पॉलिटी वगैरे इकॉनॉमिक्स वगैरे पकडून. तर म्हणजे लास्ट इयरपेक्षा तर कमी कट ऑफ लागेल, त्यावर आपण नंतर बोलू. सध्या विषय काय आहे की आपल्या पुढे 3 वेगवेगळे पेपर येणार आहेत. म्हणजे राज्यसेवेच्या प्रिलिमचा नेक्स्ट वीकमध्ये, त्याच्या 2 वीक नंतर आपल्याला ग्रुप बीच्या प्रिलिमचा पेपर असणार आहे आणि त्यानंतर ग्रुप सीचा पण. म्हणजे 3 पेपर आपल्याला द्यायचे. आणि आजचं जे आपलं टायटल आहे, तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल की एमपीएससीच्या पेपरमध्ये लॉजिक्स किंवा तुक्के मारता येतात का. तुक्का शब्द नाही म्हटलं पाहिजे, ऍक्च्युली लॉजिकल अप्रोचच म्हटलं पाहिजे. तुक्का म्हणजे एकदम लो लेवलचा शब्द झाला तो. पण मी पहिली गोष्ट एकदम क्लिअर करतो, काही पण सुरू करण्याच्या आधी तुम्हाला जर तुक्का मारायचा आहे किंवा लॉजिक लावायचा आहे, त्याच्या आधी तुमचा अभ्यास क्लिअर पाहिजे मित्रांनो. एकदम क्लिअर अभ्यास असला पाहिजे, त्याशिवाय कोणत्याही प्रकारचं लॉजिक तुमचं लागणार नाही किंवा उठले सुटले मारणार असं नाही. मग पहिली गोष्ट मी आधी क्लिअर करून देतोय की तुमचा अभ्यास एक बेसिक लेवलला, एक मीडियम लेवलचा अभ्यास पाहिजे, मगच हे लॉजिकल अप्रोच बसेल. आता आपण जी सिरीज चालू करतोय, मी प्रूफ करून देणार आहे की लॉजिकल अप्रोच लागतो. जे काय महाराष्ट्रातले टॉपर येतात त्यांना तुम्ही जाऊन विचारा, तर ही गोष्टी कधीच तुमच्यासोबत शेअर करणार नाही की लॉजिकल अप्रोच हा लागतो किंवा एलिमिनेशन मेथड ही लागते. मग आज आपण बघणार आहेत वेगळ्या पद्धतीने ती मेथड लावायची कशी. तर मग आपल्या सिरीजमध्ये पहिला पेपर 21चा असेल, मग 22, 23, 24 आणि मग आताचा रिसेंटली झालेला 25चा. आधी ग्रुप बीचे घेऊ, वेळ मिळाला तर ग्रुप सीचे सुद्धा घेऊ. बघूया तुम्ही कसा प्रतिसाद देता, त्यावर आहे. स्वतः वेळ नाही घालवत, मी चालू करतो. मॅथ रिझनिंगचे तेव्हाचे 15 प्रश्न थोडे बाजूला ठेवा. एक 85 प्रश्नापैकी हा गोल्डन पेपर होता, एकदम मी म्हणेन हार्ड होता, बट याच्यावरती खूप सारे लॉजिक बसलेले. ते पेपर 21चा होता, बट झाला तर 26 फेब्रुवारी 2022ला. आणि इथून खरा आपला सिलेबस थोडासा आयोगाने बदलायला सुरुवात, थोडा नाही खूपच बदलायला सुरुवात केली होती. त्यामुळे मी हा पेपर घेतो. यामध्ये लॉजिक पण जास्त या 22, 23, 24 नंतर थोडेसे लॉजिक कमी झाले आणि थोडासा तुमचा अभ्यास वाढला. 22चा पेपर तर पूर्णपणे वन लाईनवर होता, काय लॉजिक वगैरे एवढं नव्हतं. पण 23, 24ला येस लॉजिक आहे, पुन्हा 25ला सुद्धा लॉजिक आहे. त्यावर पण आपण बोलणार आहोत. त्याला अप्रोच म्हणेल मी, लॉजिकल अप्रोच. चलो सुरू करूयात आपण. जर पहिला पार्ट जर बघायला गेला तर हा पॉलिटीचा आहे. जिथे जिथे लॉजिक आहे मी तेच सांगेल, उत्तर तुम्हाला ऑलरेडी नोन आहे. हा ग्रामपंचायतीचा म्हणजे किंवा पंचायत राजचा प्रश्न आहे. हा आपल्याला अभ्यासानेच सॉल्व्ह करणं होतं. इव्हन अभ्यास करून सुद्धा तो सॉल्व्ह होणारा नव्हता. त्यावर मी काही चर्चा करणार नाही एवढी. 1, 2 दोन्ही प्रश्न. तिसरा सरकारी आयोगाचा प्रश्न देखील हा अभ्यासाचा पूर्णपणे तुमचा भाग होता. याचं उत्तर 4 आहे, पण हा अभ्यासाचा भाग आहे. महाधिवक्ता तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. महाधिवक्ता, महान्यायवादी यांच्याबद्दल सर्व. जसं मला असं वाटतं यावर पुढचा प्रश्न असा येऊ शकतो की आताच्या मेन्सला मुख्यमंत्री विचारले, त्यांनी जोड्या लावा. मागे एएसओच्या मेन्सला पंतप्रधान, राष्ट्रपती विचारून झाले आहे. डोंट वरी अबाउट दॅट की तुम्हाला महाधिवक्ता आणि महान्यायवादी म्हणजे चिमनलाल सेटलवाड महाराष्ट्राचे जे होते, आता मला आठवत नाही एक्झॅक्टली, यांचा देखील क्रम विचारू शकता किंवा राज्यपालांचा क्रम विचारू शकतात जोड्या लावायला कोण कधी होतं. सो बी रेडी. असे प्रश्न आत्ताच करून ठेवा, जेणेकरून नंतर तुम्हाला पस्तावा येणार नाही, नाही का. पुढे जाऊ. हा येस, माझा पहिला प्रश्न. फक्त प्रश्न मोजायचे. आता काय प्रश्न मोजायचे की किती याच्यामध्ये माझं लॉजिक बसतं. तर माझा पहिला प्रश्न, विधान आहे संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदे मंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा कसे असते, वेगळे असते. आणि प्रशासनावर कायदे मंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ता शासनाचे महत्वाचे वैशिष्ट्य. ऍक्च्युली दोन्ही वाक्य बरोबर आहे जर तुमचा अभ्यास चांगला असेल. पण माझा प्रश्न हा आहे की ब हा अ ला कनेक्ट करतो का किंवा स्पष्टीकरण देतो का. तर बऱ्याच जणांनी एक उत्तर मारलं असेल. नीट ज्याचा खूप जास्त अभ्यास आहे ना चांगला, किंवा एम लक्ष्मीकांत ज्याचं पूर्ण वाचून झालंय, तो याचं उत्तर 2 मारेल. आता माझं म्हणणं काय आहे की मी थोडंसं 1 आणि 2 मध्ये कन्फ्युज आहे. नीट जर वाचायला गेलं ना, इथे एकदम वाक्य असं म्हटलेलं आहे बघा, अचे योग्य स्पष्टीकरण आहे, आणि इथे म्हटलेलं आहे ब हे अचे योग्य स्पष्टीकरण नाही. या नाहीला बघा आयोगाने कसं बोल्ड केलेलं आहे. नीट बघा, पूर्ण काळं काळं करून ठेवलंय. नॉर्मल लेटर्स बघा आणि नाही बघा. याचा अर्थ आयोग काय सांगतं, या आणि हे काय करा, उत्तर मारा. 2 उत्तर मारा. ओके, याचं उत्तर 2. माझा पहिला प्रश्न की लॉजिकली सुटेल, पण लॉजिकली सुटण्यासाठी मला 1 आणि 2 उत्तर आहे हे माहिती असलं पाहिजे. पहिला प्रश्न झाला. अर्थविधेयक अभ्यासच पाहिजे मला, प्रॉपर अभ्यास माझा. येस. नंतर हा सुद्धा तुम्हाला अभ्यासाचाच भाग आहे संसदेचा. हॅशटॅग झाला होता हा प्रश्न.
राष्ट्रपती ठरवेल तितके आपल्याला न्यायाधीश माहिती असले पाहिजे. म्हणजे पॉलिटीमध्ये काही एवढे लॉजिकली मला प्रश्न भेटले नाही. हाही तेव्हा असा खतरनाक प्रश्न आलेला, राजेंद्र प्रसाद उत्तर त्याचं. सो 10 पैकी 1 प्रश्न. डोंट वरी, पुढे आपण जातोय. आता हिस्ट्री येते आपल्याला. बघा, आता हिस्ट्रीमध्ये लॉजिक्स आहेत. हाही प्रश्न खूप हार्ड होता. आता हिस्ट्री तुम्हाला शिकवतो म्हणून मी सांगतो की बऱ्याच जणांनी ना स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कार ते महात्मा फुले मारलं होतं डोळे बंद करून. कळला 2 आणि उत्तर 1 मारून दिलं. बघा, तसं करू नका. इथे शब्द आहे पुरस्कर्ते. पहिली शाळा कोणी सुरू केली हे नाही विचारले त्यांनी आपल्याला. पहिले पुरस्कर्ते म्हणजे ज्यांनी लिहिला असेल. आता पहिलं वर्तमानपत्रात लिहिणारा माणूस, ज्याचं वर्तमानपत्र असेल, पेपर असेल, तोच लिहिल ना. ती व्यक्ती होती आचार्य बाळशास्त्री जांभेकर. सो मग इथे अला 2 लागल्या गेलं पाहिजे होतं तुमचं. नंतर गोपाळ हरी देशमुखांचं पुनर्विवाह उत्तेजक मंडळीमध्ये योगदान होतं. महात्मा फुले हे जे होते त्यांचं अनाथ बालकाश्रम होतं, कारण की याच्यात बालक पण होते आणि बालिका पण होते. आणि कर्वेंचं जे विधवागृह होतं परांजपेंच्या घरी, त्यांनी वर्ध्याला सुरू केलं 1893 ला. याच्यामध्ये पर्टिक्युलर महिलांसाठी होतं. सो याचं उत्तर आहे ना 2 यायला पाहिलं होतं. तरी 2 आणि 3 कन्फ्युजिंग आहे. असा एखादा प्रश्न हार्ड येतो, डोंट वरी. तेव्हा इतिहास जे होतं ते 15 मार्काला होतं. आता जे आहे ना इतिहास ते जवळपास 10 मार्काला आहे. विंडो क्लोज करून. येस, माझा दुसरा लॉजिकल प्रश्न मिळतो मित्रांनो मला, की या प्रश्नाला लॉजिकली आपण कसं सॉल्व्ह करू शकतो. बघा, प्रश्न खूप सोपा होता. टाटा एअरलाइन्स त्याचं उत्तर आहे, पण ते एअरवेज झाल्यामुळे प्रश्न हॅशटॅग केला. बावट लोक राहतात जे ह्या गोष्टी पण चॅलेंज करतात पुढे जाऊन, नाही का. एअरवेज आणि एअरलाइन्स म्हणजे ऍक्च्युली उत्तर खूप सोपं होतं, हॅशटॅग होण्यासारखा प्रश्न नव्हता. ठीक आहे. बघा, 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केली. पहिली. मग पहिल्याची सवय तुम्हाला पाहिजे ना. हु वॉज द फर्स्ट मॅन ऑन माउंट एव्हरेस्ट? बरोबर, सर एडमंड हिलरी. किंवा पहिला भारतीय तेनसिंग नोर्गे. कधी पण एकच माणूस असतो कोणत्याही गोष्टीचा, नाही का. फर्स्ट मॅन टू हिट 100 सेंचुरी सचिन रमेश तेंडुलकर. मग त्याचं उत्तर पण आहे ना पहिलं म्हटलेलं आहे, तर ते कसं पाहिजे, सिंग्युलर, एकवचनी पाहिजे, मल्टिपल नाही पाहिजे. म्हणजे बघा, माझं अ आणि ब चुकलं. माझ्याकडे राहिलं एलिमिनेशनला फक्त अ किंवा फक्त ब. म्हणजे तो तुमचं उत्तर इंडियन नॅशनल एअरवेज आहे किंवा टाटा एअरवेज लिमिटेड. सो तुम्ही उत्तर आरामात काढू शकत होते, टाटा एअरवेज लिमिटेड. नंतर हॅशटॅग दिला आयोगाने. जाऊ द्या, 2 प्रश्न झाले माझे. तिसरा प्रश्न जो माझा लॉजिकली सुटतो. एक स्टेटमेंट आहे, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दिलेल्या सर्व गोष्टी या स्टेटमेंट फॉर्म मध्ये असतात. देशाची जर खरी प्रगती करायची किंवा उन्नती करायची तर सगळ्यात आधी उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. आणि जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरं यश आपल्याला मिळणार नाही, असं मत कोणाचं होतं. बघा, एक सिंपल इथे स्टेटमेंट आहे, मत. हे वाक्य कोण बोललं किंवा हे कोण बोललं असेल, एक लक्षात घ्या. असं वाक्य कधी पण एकटाच माणूस बोलेल. काय म्हणतोय मी? एकटाच माणूस बोलेल. 1 7 2 माणसं कसं काय बोलणार आहे मित्रांनो. त्यामुळे माझं उत्तर अड आणि अभ येणार नाही. म्हणजे फक्त अ किंवा ट. त्याचं उत्तर राघव भांडारकर होतं, रामकृष्ण गोपालराव भांडारकर. पण इथं गोगल झाल्यामुळे हा प्रश्न हॅशटॅग, म्हणजे दुर्दैव आहे ज्याचं विचारचं बरोबर आला असेल. पण हा प्रश्न देखील लॉजिकली सुटतो. पुढे जाऊ. येस, अजून एक प्रश्न आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? उत्तर आहे दिनबंधू. आता ज्याला काहीच माहिती नाही त्यासाठी पण आयोग, म्हणजे आयोग आहे ना आपल्यावरती प्रेम करतं. म्हणजे माझी ती प्रत्येकाला तेच सांगणं असतं, जेवढे पण अकॅडमिक विद्यार्थी बसता भेटतात, आयोग प्रेम करतं. ते हिडन लव असतं, नाही का. ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कसं ओळखता आलं पाहिजे? चौथा प्रश्न आपल्याला भेटतो खाली, हा नाही. आता जर तुम्हाला हे माहिती नाहीये पण 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 तुम्हाला जोड्या लावा माहिती आहे. म्हणजे आता आता कोणता विद्यार्थी आहे ज्याला कामगार चळवळीबद्दल काहीच माहिती, त्याला नारायण मेघाजी लोखंडेच माहित नाही, असा विद्यार्थी काय करेल? भारतीय कामगार वर्गाचा उदय व कामगार चळवळ याविषयी योग्य जोड्या लावा. आता लोखंडे आपल्याला नाही माहिती, बट मला एवढं माहिती ना, महात्मा गांधी गुजरातचे भाई, लहानपणी शिकलेले ना. गुजरातचं कोणतं शहर आलं? अहमदाबाद. बच 3. याचा अर्थ माझं उत्तर 1 आहे. माझं उत्तर काय आहे? 1. आता इथे नारायण मेघाजी लोखंडेंना काय दिलेले बघा, एला 4 दिलेले, एला 4. दिनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले. जशीच्या तशी लाईन आयोगाने उचलून वरती टाकली. जशीच्या तशी उचलून आयोगाने काय केली? ती लाईन वरती टाकली. हास्यास्पद गोष्ट आहे, दरवेळेस करत नाही आयोग बरं का. याच्यानंतर तो थोडं बंद झालं, बट इथे दाखवतो मी. नारायण मेघाजी लोखंडेंनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? हीच लाईन खाली होती. याचं उत्तर आहे दिनबंधू. 4 प्रश्न आपले झाले. नंतर आयोगाचा पर्सनल फेवरेट
दरवेळेस ह्या जोड्या लावा येतात मेन्सला प्रीला. यामध्ये नाही काही ना डोक्याला ताण नाही करून घ्यायचं. ताराबाई शिंदे लक्षात ठेवायचा. ताराबाई शिंदे म्हटलं की उत्तर यायला पाहिजे तुमचं स्त्री पुरुष तुलना. बला कला काय लागलं गेलं पाहिजे तुमचं एक. उत्तर पर्याय क्रमांक 3. रमाबाई शारदा सदनशी रिलेटेड आहे. त्यांनी स्थापना केलेली हिंदू लेडीज सोशल क्लब हा आमच्या रमाबाई रानडे यांचा होता. आणि जनक्का शिंदे निरश्चित सेवा सदनाशी रिलेटेड होत्या, जेव्हा त्यांच्या नवऱ्याने त्यांना काढून दिलं होतं बा. त्याच्यानंतर त्या वीरा शिंदेसोबत काम करायचं. सो तर पुढे जाऊन ताराबाई शिंदेवर काय प्रश्न येणार की त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कधी लिहिला बा. तर बघा पुढचा हा प्रश्न येऊ शकतो. 1882 त्यांच्यावरती महात्मा फुले म्हणजे सत्यशोधक समाजाचा प्रभाव होता. एवढं जरी आलं आपण वेल पाथवरती आहोत, योग्य मार्गावरती आपण आहोत. येस, पुढे जातोय आपण. माझा 5वा प्रश्न लॉजिकली सुटणारा. कितवा? 5वा. बघा काय म्हटलेलं आहे. 1849 मध्ये मुंबईला स्थापन झालेला परमहंस सभेचा कोणत्या सुधारणावर बघा भर होता? का भर होते? कोणत्या सुधारणावर? का सुधारणांवर म्हटलेलं आहे? सुधारणा कशी असली पाहिजे? एक म्हणजे मुख्य विचारली आहे. सुधारणांवर म्हटलं असं तर ते खूप सारे राहिले असते. आलं लक्षात? मग आता नीट चेक करा सिंग्युलर ऑप्शन कोणतं. एकदम बेसिक सांगू तुम्हाला. हे बघा, हे गेलं, हे गेलं, हे गेलं. दिस इज युअर ऑप्शन. दॅट्स इट माय लॉर्ड, दॅट्स इट. आता बघतो मी काय. आता हा झाला कोणाचा अप्रोच, ज्याचं काहीच नाही अभ्यास त्याचा. आता आपण अभ्यासावाले लोकच सगळे लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगितलं. चला जाऊ. विद्वांचा पुनर्विवाह, यस. स्त्री शिक्षण, बरोबर आहे. जातीबंधन तोडणं, बरोबर आहे. मूर्तीपूजा अमान्य होती सगळ्यांना. हा पीवायक्यू ऍक्च्युअली थोडासा वेगळा करून विचारलाय फक्त. त्याचं उत्तर अबक पाहिजे होतं. अबक ऑप्शन मध्ये नाहीये, म्हणून त्यांना मे बी मुख्य भर विचारायचा होता. तर बघा कोणत्या सुधारणार. जर बघा जातीबंधनं तोडली तर या दोन गोष्टी इझिली आपण अचीव्ह करू शकतो. उत्तर याचं कच असलं पाहिजे. बऱ्याच जणांनी याला हॅशटॅग साठी सुद्धा पाठवलं. बरं बघा क्लिअरली त्यांनी विचारलंय कोणत्या सुधारणावर बरं, ती नक्की एकच असली पाहिजे. सो हे वाक्य बघत चला. सध्या आयोग पण शहाणं झालंय. बऱ्याचदा इथे स्लॅश वगैरे देऊन करत असतं ते रे का असं. बट तुम्ही तुमच्या उत्तरावर ठाम राहा. आणि कधी ठाम राहा? जेव्हा काहीच येत नाही. कारण की बघा हा प्रश्न अवघड आहे. तुम्ही मारायचं तर अब पण मारू शकता, पण या दोनपेक्षा हा टॉपिक काय थोडासा वाईड आहे, मोठा आहे. ठीक आहे. सो याचं उत्तर फक्त क. हा झाला आपला प्रश्न. माझा 6वा प्रश्न कन्फर्म मी लॉजिकने सोडवतो. जर आणि कधी सोडवतो, मला जर लोकहितवादीच माहित नाही तर बरं का. आणि राणेंचं एक पास्ट स्टेटमेंट आहे आर्थिक शोषणवाला खंडणीचं, ते जर माहित नसेल तर. आता बघा पहिलं वाक्य, हिंदुस्थानची लक्ष्मीदारी अपार जाऊ लागली. हे लोकहितवादी लक्ष्मी ज्ञानमध्ये बोललेले त्यांच्या पुस्तकामध्ये. तर एला लोकहितवादी कुठे? पर्याय क्रमांक 3. तुमचं उत्तर आलं, काहीच हरकत नाही, पुढचं बघायची गरज नाही. आणि न्यायमूर्ती राणेंचं एक आहे ना, हे बघा खंडणी, हे वाला विधान कला रानडे. माझं उत्तर कन्फर्म 3 आहे. आता काय झालं माझा अभ्यास, बट काय झालं, मी खूप सारी रिव्हिजन दिली आणि मी बेसिकच विसरून गेलो की लोकहितवादींचं पुस्तक कोणतं आहे आणि स्टेटमेंट मला आठवलं नाही. तर अशा वेळी मी काय केलं पाहिजे? माझा हा 6वा प्रश्न आहे लॉजिकली सुटणारा. अशा वेळी मी काय करणार? 3 वाक्य बघणार. दिस इज इकॉनॉमिकल वाक्य, हे इकॉनॉमिकचं हे पण आहे बघा. आर्थिक शोषण, जगातील समृद्ध देश दरिद्री बनवला आहे वगैरे, हे इकॉनॉमिक म्हणजे अर्थशास्त्रज्ञ लोकांचे स्टेटमेंट आहे. बट 4थं स्टेटमेंट आपण एकदा व्यवस्थित वाचूयात. हाती तलवार धरून, तलवारा भाई क्रांतिकारी स्टेटमेंट आहे. हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे. याचा अर्थ काय होतो की थोडंसं हे स्टेटमेंट ना थोडंसं अग्रेसिव्ह झालं. तर मग हे जे लोक होते ना, आरसी दत्त, रानडे आणि आपले लोकहितवादी, हे सर्व लोक मावळवादी होते मित्रांनो. जरी आक्रमक होते पण हे कसे होते? मावळवादी लोक होते. तर मावळवादी लोक असं स्टेटमेंट करणार नाही. असं स्टेटमेंट कोण करेल? एक अननोन माणूस करेल, जो माझ्या ओळखीचा नाहीये. बघा मी रानडेंना ओळखतो, मी देशमुखांना ओळखतो, मी आरसी दत्तांना पण ओळखतो, पण मी जॉर्ज ऑक्झिंडनला ओळखत नाही. जॉर्ज ऑक्झिंडन कोणतं मला माहिती नाही. म्हणून बघा अननोन प्रश्नाचं उत्तर अननोनच असलं पाहिजे, किंवा अग्रेसिव्ह स्टेटमेंटचं उत्तर अग्रेसिव्ह अननोन पर्सन असलं पाहिजे. म्हणून मी लावतो ड ला सर जॉर्ज ऑक्झिंडन. तरी सुद्धा माझं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे तो लॉजिकली पेपर सेट केलेला होता. हा, इथे सुद्धा तुमचं एलिमिनेशन मेथड बसतं. याला पकडा किंवा नका पकडू हरकत नाही, पण इथे एलिमिनेशन मेथड बसतं. कसं बसतं बघा. नवरोजींच्या मध्ये आता यांची ना डॉक्टर लॅब सेरी, सॉरी डॉक्टर लॅब माय मिस्टेक, तिथं यांची डलोजींची यांची तुमची ड्रेन वेल थिअरी नाही का, त्याला आपण म्हणतो इथे दिलेला आहे त्यांनी तो सिद्धांत, निस्सारण, संपत्तीचं निस्सारण. मराठी शब्द थोडासा अवघड. ड्रेन थिअरी एकदम सिंपल आहे. ड्रेन थिअरी तुम्हाला सांगतो काय. जर ब्रिटिशांनी 1000 कोटी कमवले इंडियामध्ये, तर या 1000 कोटीपैकी
त्यांनी भारतामध्ये फक्त 100 कोटीचं काम केलं. किती? 100 कोटीचं. 50 कोटीचे पगार वगैरे वाटले आणि एवढं 150 कोटी उरलेले 750 किंवा 850 कोटी ते घेऊन गेले थेम्स नदीवरती, म्हणजे ब्रिटनला. आता नेताना तिथे गांधी बापूंचा तो फोटो चालणार नाही किंवा जे काही नोट्स वगैरे असतील तेव्हा ते चालणार नाही. मग यांनी काय केलं, तर 850 कोटीला आहे ना कन्वर्ट केलं. कशामध्ये? गोल्डमध्ये. आणि भारताची लक्ष्मी दर्यापार घेऊन गेले, म्हणजे समुद्रापार घेऊन गेले. 850 कोटीचं काय येतं, त्यांनी गोल्ड घेतला आपल्या सोनारांकडनं. मग सोनार लोक पण त्यांना लॉयल राहिले आणि ते घेऊन ते कुठे गेले, ब्रिटनच्या जी काही तिजोरी होती राणीची, ईस्ट इंडिया कंपनीची नंतर, त्याच्यामध्ये जाऊन त्यांनी ते सोनं ठेवून दिलं. आणि आपल्याला तो हिशोब वगैरे माहित नव्हता, एवढे दादाबाईंसारखे शिकलेले लोक तेव्हा नव्हते. मग आपण इतके लुबाडला गेलो, आपल्याला सुद्धा समजलं नाही. मग दादाबाईंच्या मते आता हे तर गेलं तुमचं 850 कोटी, नेमकं कसलं निसरण झालं, म्हणजे ड्रेन झालंय पाहिजे गटारीच्या वरती आडापा लावलेला असो, खाली पाणी पाझरतं तुमचं, तुमचे पैसे पाझरला गेले, तुम्हाला समजलं नाही. मग तेच म्हणता त्यांच्या मते डॅश डॅशचे निसरण होते. आता म्हणजे काय पर्कोलेट झालं खाली बघूयात आपण. हस्त उद्योगाचे उत्पादन बघा, फक्त हस्तोद्योग काम करत होता का? नाही, बाकीचे पण होते. गहू होतं, पर तुमचा आपूचा बिझनेस होता त्यांचा, तंबाखूची लागवड होती, नीळ होती, सेम. कापूसच फक्त नाही राहणार, बाकीचं पण राहील, ताक पण राहील. आता बघा, हे दोन उत्तर राहू शकता, एक तर भारतीय चलन किंवा संभाव्य अधिशेष. मग आता का भारतीय चलन, चलन हा शब्द असता तो 100% बरोबर असता, पण भारतीय चलन तिथे जाऊन ते काय करणार आहे घेऊन, तेच बोललो मला, गांधी बापूचा फोटो काय करणार, ते सोनं नेलं. त्यामुळे हेही उदाहरण गेलं. चौथं वाक्य याच्यामध्ये फिट बसतं, दॅट इज युअर पोटेन्शियल सरप्लस, म्हणजेच काय, संभाव्य अधिशेष, जो जवळपास आपल्या गणितामध्ये कितीचा होता, 850 करोडचा. तो त्यांनी कन्वर्ट केला गोल्डमध्ये आणि कुठं नेला तिकडे. सो यासाठी पण माझं प्रॉपर लॉजिक आहे बघा. अभ्यास तर आहे, पण इथे लॉजिक सुद्धा लागलं गेलं पाहिजे. अप्रोच माझा तसा पाहिजे. आणि हा अप्रोच परत सांगतो, 34 सेकंदातला ऍव्हरेज. कारण ह्या गोष्टीबद्दल पण कोणीतरी बोललं पाहिजे ना बाबांनो, की तुमचं एका मिनिटामध्ये नाही 34 सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे, थोडं डोकं चाललं पाहिजे. म्हणून तुम्हाला लॉजिकची गरज असली पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊयात. 7 प्रश्न झाले माझे लॉजिकचे. हा याला काय लॉजिक बिजिक नाही, कॉमन सेन्सचा प्रश्न आहे हा, की व्यापारीकरण कशामुळे झालं. एक सिंपल गोष्ट सांगतो, परत हा जर प्रश्न आला लक्षात राहू द्या. शेतीचं व्यापारीकरण म्हणजे काय, की जे पिकं तुम्ही खाऊ शकत नाही ते झाले व्यापारी पिकं, आणि जे आपण रोज खातो किंवा ज्याची आपल्याला अत्यावश्यकता आहे ते झाले तुमचे अन्नधान्य किंवा जीवनावश्यक पिकं. जसं की गहू, बाजरी, तांदूळ, नाचणी, ज्वारी जशी जी काय येतं ती, किंवा मका, तुमची सोयाबीन, हे सगळे तुमचे जीवनावश्यक पिकं झाले. मग आता असे पिकं जे आपण खाऊ शकत नाही, फॉर एक्झाम्पल बघा, तुमचा चहा, कोणी आहे का मायकल आलीन जो चहा असा घेतो, पावडर डायरेक्ट घेतो विदाऊट गाळणी, अरे वा चहाची तलप आहे मला, डायरेक्ट त्या पावडर सह चहा पितो, असं हवेत का आपण? आपण काय करणार, चहा गाळून घेणार, कॉफी गाळून घेणार. नंतर तुमचं आपलं ऊस गोड लागला म्हणून मुळा सगळं खाऊ नये आपण म्हणतो. असं कोणी आहे का, ऊस असा आवडला खाल्ला आणि त्याचे चोथा आहे तो पण गिळून टाकला, मग तो आतडे फाडेल ना आपले, म्हणजे ऊस सुद्धा आपण खाऊ शकत नाही. नीळ जर आपण पिलो तर आपण तेव्हा घरी जाऊ लगेच, बरोबर. आपू गांजा, तुमच्यापैकी आता असेल कोणी तर आपू असेल, गांजा असेल, तर तो फिल्टर लावून ओढता मित्रांनो. का बरं? कारण की आपूची एक जरी बिगाड्यामध्ये गेली तर परत आपला कार्यक्रम होऊन जायचा बम, बरोबर. त्यानंतर तंबाखू, ज्याच्याशिवाय रोजचं सकाळचं कोणाला काही होतं न होत, इतकी गरजेची असते ती गावाकडची गोष्ट म्हणजे तंबाखू, गायछाप. आता ही तंबाखू सुद्धा खाल्ल्यानंतर माणूस मळतो, टाकतो, पण ती परत बाहेर सुद्धा काढतो, ती गिळत नाही. याचाच अर्थ व्यापारी पिकं हे माणूस खात नाही. बस एवढं तुम्हाला जरी समजलं तरी उत्तर निघतं बघा. मग तुमचा चहा होता, बरोबर आहे, ऊस होता, बरोबर आहे, कापूस होता, तंबाखू, अफू, ताग, नीळ. पण आहे ना मित्रांनो, गहू जीवनावश्यक पीक आहे, त्यामुळे माझ्या उत्तरात येणार नाही, याचं उत्तर बकड. पण याला काही लॉजिक नाही म्हणणार मी, तुमचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन होतं, यायलाच पाहिजे. पुढे जाऊ. रमाबाईंना कोणता किताब दिला होता? कैसरी हिंद. मुद्दाहून आहे की हिंदू वगैरे टाकेल, परत लेडी वगैरे टाकेल, सुपर लेडी टाकेल. आता याच्या पुढे मी प्रेडिक्ट केलं होतं, याचा पुढचा प्रश्न राज्यसभा मेन्सला आला, कोणत्या वर्षी दिला भाऊ? 1919. मग आपलं पुढचं प्रेडिक्शन याच्यावरनं काय असलं पाहिजे मित्रांनो, यांची जवळची मैत्रीण होती रमाबाई रानडे. मग रमाबाई रानडेंना कधी भेटलं? तर 1913ला. हे करून ठेवा, पुढे जाऊन कामी आलं. मेसेज करून थँक्यू म्हणा, हरकत नाही. पुढे जाऊ. माझा 8वा प्रश्न जो मी लॉजिकली सोडवतो, कितवा? 8वा. परत एकदा तेच पुन्हा सांगतोय मी तुम्हाला, पहिला माणूस कधी पण पहिला एकच असतो. आदिवासी क्रांतीचा पहिला नायक कोण? हा, आता हा प्रश्न आला का बरं ते पण सांगतो. 2021च्या एंडला, डिसेंबरच्या शेवटीला, नोव्हेंबर डिसेंबरला, मध्य प्रदेशचं एक रेल्वे स्टेशन आहे पाताळ पाणी म्हणून. आणि या पाताळ पाणी स्टेशनची जेव्हा ट्रेन क्रॉस होती, ती ट्रेन पहिले थांबती, तिकडचा जो काय ट्रेन चालवणारा वगैरे असतो, लोको पायलट, तो सगळ्यात पहिले दर्शन घेतो तंट्या मामा भिल्ले यांचं. तंट्या मामा भिल्ले यांच्या आदिवासी क्रांतीमध्ये खूप मोठं
काम होतं. आता त्याच्यावर बोललेलो आहे आपण आपल्या लेक्चर्स मध्ये, तर वेळ कमी आहे, त्यावर आवरून घेऊ. तर त्यांना नमस्कार करून मग ती रेल्वे काय निघत असते पुढे. मग तेव्हा शिवराज सिंग चौहानांचं सरकार होतं एमपी मध्ये, मध्य प्रदेशमध्ये. 21ची गोष्ट आहे. मग त्यांनी काय केलं की आम्ही काय करतो म्हणे, या स्टेशनचं नाव बनवतो, हीच त्यांना श्रद्धांजली असेल. पाताळ पाणीच्या ऐवजी नवीन स्टेशनचं नाव आलं तंट्या मामा भिल्ल स्टेशन. मग ती बातमी करंट अफेअरची पण आहे. टाटा एअरलाइन्स मध्ये इंडियन एअरलाइन्स गेली त्यामुळे ते पण होतं, आणि ही एक मग करंट अफेअरची गोष्ट असल्यामुळे तो प्रश्न इतिहासाचा पुन्हा आला. परत येणं थोडं अवघड आहे, बट आलाच तर लक्षात राहू द्या. पहिला माणूस कधी पण एक असतो, म्हणून माझं उत्तर अब पण नाहीये, कड पण नाही. एक तर उत्तर तुमचं बिजेनी आहे किंवा तंट्या मामा भिल्ल आहे. सो याचं उत्तर आहे तंट्या मामा भिल्ल. अशा प्रकारे 8 प्रश्न आपण लॉजिकली सोडवलेत. पुढे जाऊयात. नागरी उठावांची सुरुवात कोणत्या प्रदेशातून झाली? यासाठी कोणतं लॉजिक बिजिक काहीच नाही, बेसिक कन्सेप्ट एकदम बेसिक, की नागरी उठावांची सुरुवात सगळ्यात पहिले कुठे झाली. एक सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगतो. इथे म्हणायला पाहिजे त्यांनी बॉम्बे प्रांत महाराष्ट्र म्हटलंय. महाराष्ट्र कर्नाटक अस्तित्वातच नव्हतं, मैसूर होतं तेव्हा प्रांत. इकडे जा पंजाब सिंध वाटू शकतं, आंध्र प्रदेश आणि ओरिसा इथे काय असे खूप मोठे. आंध्र प्रदेश तर आलंच 1953 आहे तुमचं, हेही लॉजिक लावलं तरी चालतं. ते नाही नसेल लावायचं ते एक लक्षात ठेवा. साऊथला लगेच कोणता उठाव सुरू झालेला नव्हता. जेव्हा 1857 पूर्ण पेटलेलं होता भारत, साऊथ इंडिया पूर्णपणे शांत होता. ठीक आहे. एक तर उत्तर पंजाब सिंध किंवा बंगाल आणि बिहार आहे. तुम्हाला आठवलं पाहिजे बंकिमचंद्रांच्या कादंबरीमध्ये पण मेन्शन आहे, सगळ्यात पहिला उठाव होता संन्यासांचा, आणि तो बंगाललाच झालेला मोस्ट प्रोबेबली, आणि नंतर बिहारला मग तो सुरू झालेला बाकी लोकांचा उठाव. सो याचं उत्तर असलं पाहिजे बंगाल आणि बिहार. एक कॉमन अप्रोच वाला प्रश्न होता. याचं उत्तर डायरेक्टली कोणत्या पुस्तकात, नोट्समध्ये, आमच्या नोट्समधून आला असं नव्हतं. सो कॉमन सेन्स वाला प्रश्न होता. पुढे जाऊ. हाही तुमचा अभ्यासाचा भाग होता मित्रांनो. कसा बघा दाखवतो. शारदा तर संगीत शारदा लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला. ते नाटकाचं नाव चुकलं म्हणून इथं गोविंद वल्लभ बल्लाळ हे याचं उत्तर होतं. हंटर कमिशन पुढे साक्ष देणारे 4 लोक होते. महात्मा फुले पण होत्या, पंडित रमाबाई पण होत्या. सो हे शारदाश्रम दोघींचं आहे, पण पर्टिक्युलर इथं रमाबाई रानडे. माझे पुराण हे गुंदताई कर्वे. बघा गुंदताई कर्वे का आल्या, त्यांचं नाव बदललं आनंदीबाई कर्वे. 19च्या प्रिलिम्स मध्ये आयोगाने काय केलं, प्रश्न असा केला, शारदा सदन मधली पहिली विद्यार्थिनी कोण होती. नीट जर तुमचा अभ्यास चांगला असेल, कमांड असेल, मी पुन्हा सांगेल, लॉजिक लावायचे, मार्क चांगले मिळवायचे कमी वेळात, पीवाय की तोंडपाठ पाहिजे. तोंडपाठ म्हणतो मी, माहितीच पाहिजे मला ऑप्शनचं उत्तर काय. सो हा प्रश्न होता. त्यातला बी ऑप्शन होता बघा, गोंदुताई उर्फ बायाबाई कर्वे. त्यांचं आता अजून एक नाव दिलं आनंदीबाई कर्वे. आता नक्की जगामध्ये खूप छान छान लोक होऊन गेले समाजसुधारक. एक समाजसुधारक होते महर्षी धोंडो केशव कर्वे. 104 वर्ष जगले. त्यातले जवळपास 90 वर्ष त्यांनी स्त्री शिक्षणासाठी वेचली, आणि तो माणूस कुठेतरी काळाच्या पडद्याच्या आडच राहिला. आणि इतका छान डिसिजन होता त्यांचा त्या काळामध्ये. त्यांनी पुन्हा लग्न न करता एका विधवेशी लग्न केलं, आणि ती विधवा होती शारदा सदन मधली. त्यांचं नाव होतं आनंदीबाई उर्फ बायाबाई कर्वे. त्यांच्या पुस्तकाचं किंवा आत्मचरित्राचं नाव होतं माझे पुराण, आणि कर्वेंच्या पुस्तकाचं नाव होतं आत्मवृत्त, आणि त्याचं इंग्लिशमध्ये जर ट्रान्सलेट केलं तर ते लुकिंग बॅक होतं. आलं तर लक्षात राहू द्या. सो हा प्रश्न हॅशटॅग दिला याच्यामुळे, बट दिगत होतं याचं उत्तर काही एवढं वाटलं नाही मला. खूप प्रश्न हॅशटॅग झाले होते या पेपरला, जवळपास 10 का 11 प्रश्न. यस आलाय आपला प्रश्न. 9वा प्रश्न ना लॉजिकली, का 10वा? 9वा. यस, 9 नंबर. आता बघा 1857 मध्ये एकदम डीप मध्ये गेले आयोग, खूप डीप मध्ये. याच्यामध्ये फक्त बाकाबाई भोसले आपल्या ओळखीच्या आहेत. बघूया. पहिलं वाक्य माझ्यासाठी नवीन आहे, मी होल्ड करतो. दुसरं वाक्य वाचतो. नागपूरची भोसले घराण्यातील राणी बाकाबाई हिने बंडवाल्यांना पाठिंबा दिला. तर बघा पूर्ण बॅक ऑफ स्टोरी सांगतो. 2013चा पीवायक्यूचं बुक जाऊन एकदा बघा. तर राणी बाकाबाई ही इंग्रजांशी एकनिष्ठ राहिली होती, आणि जे आपले लोक उठाव करणार होते बिचारे सगळे, त्या सगळ्यांना तिने कटाने पकडून दिला आणि सगळ्यांना फाशी दिली होती ब्रिटिशांनी. अशी ती इतिहासातली गोष्ट आहे नागपूरची. तर हे वाक्य माझं 100% चुकतं. मग मी काय करतो, ब रॉंग करतो, तरी पण माझ्याकडे अकड आणि कड राहतं. याचा अर्थ क बरोबर आहे. बघून घ्या, वाचू काय. कोल्हापूरच्या घरातील चिमासाहेब या उठावात सामील झाले. आता हे चिमासाहेब आणि चिमणाजी जाधव 2 लोक आहेत. पुन्हा सांगतो, ज्यांचा अभ्यास वीक आहे त्यांच्यासाठी. चिमासाहेब हे कोल्हापूरचे होते, आणि चिमणाजी जाधव हे जे होते हे नगरचे होते मित्रांनो, अहिल्यानगर. आलं पुढे जाऊन जोड्या बिड्या लावा कुठेतरी, किंवा बी अलर्ट येऊ शकतो. ओके. आता पुन्हा आपल्या प्रश्नाकडे आपण येऊ. रंगो बापूजी गुप्ते यांचे चिरंजीव सीताराम पंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाट किंवा शिरसाळ म्हटलेलं यांनी उठाव केला. हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे कड माझ्या उत्तरात 100% असलं पाहिजे. ओके, म्हणजे अक गेलं. एक तर अकड बरोबर आहे किंवा कड बरोबर आहे. आलं लक्षात. आता अ वाला स्टेटमेंट बघा. आयोग प्रेम करतो, तुम्हाला फक्त प्रेम ओळखता आलं पाहिजे. कसं बघा. भोरचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथ कंस प्रथम.
याचा अर्थ आयोगाला काय म्हणायचं बाबा, हेच कंस बिंस येते म्हणजे आज तो माणूस. यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. आता पीवायक्यू मध्ये सिनकर उत्तर दिले, कृष्णाजी सिनकर, पण ते सोडू देते, मागं सोडा, याच्यात इतिहासाचे एवढे पुरावे उपलब्ध नाही, पण इथे एवढं कंस बिंस देऊन ठेवलेलं आहे ना, याचाच अर्थ हे वाक्य बरोबर आहे मित्रांनो, हे वाक्य बरोबर आहे, याचं उत्तर अकड. लॉजिक जर लावलं नाही तर तुमचं उत्तर चुकेल. अशा प्रकारे आपले 9 प्रश्न लॉजिकली सॉल्व्ह झाले. 25 मधल्या क्वालिटी सोडून द्या, 10 पैकी एकच होतं, म्हणजे उरलेल्या 15 याच्यामध्ये. पुढे जाऊयात. इतिहास संपते आता. आता चालू होते तुमचं भूगोल. आता जिथे जिथे उत्तर माहित पाहिजे ते माहितीच पाहिजे बस. सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे NH40, तो उभावाला आहे, कन्याकुमारी पासून खाली जातो. ठीक आहे, उभेवाले सम असता, आडवेवाले विषम असता, एवढं सध्या लक्षात ठेवा. मग आता याच्या पुढे जाऊन ते करून ठेवा. महाराष्ट्रातून जाणारा सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता, मला कमेंटमध्ये कळवा. लक्ष जर तुमचं व्यवस्थित असेल तर. पुढे हे औद्योगिक क्षेत्र वगैरे एकदम बेसिक लेवलचा प्रश्न आहे की नाशिकमध्ये तुमचं विंचूर गवळी वाईन पार्क आहे भरपूर मोठं, एला 3-3-3 देऊन ठेवलेलं आहे. कोल्हापूर, नागपूर, औरंगाबादमध्ये आहे ना तुमचं सेंद्री बिडकीने, डला 2. नंतर नागपूरमध्ये तुमचं बुटीबोरी आणि कोल्हापूरमध्ये हुपरी. पण इथे प्रॉपर अभ्यासच लागेल. थोडंफार पीवायक्यूला जरी एक साथ दिली उत्तर येऊन जाईल तुमचं. येस माय लॉर्ड. प्रश्न क्रमांक 10 मी लॉजिकने सोडवतो. आता बघा, का बरं लॉजिक म्हणतोय मी, हा कोणत्या करंट अफेअरच्या पुस्तकात तेव्हा नव्हता. हा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे बघा. त्या काळी एक स्मार्ट सिटी बनते औद्योगिकवाली, हे कोणत्या करंट अफेअर्स मध्ये नव्हतं. जर मग करंट अफेअर्स मध्ये नाहीये तर माझा लॉजिकल अप्रोच तिथे लागला गेला पाहिजे. कसा लागतो बघा. औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये, मी थोडंसं इंग्लिशमध्ये वाचतो. द फीचर्स ऑफ औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी. ओके. आता सुनियोजित आणि हरित पट्टेयुक्त स्मार्ट शहर. भाई किती पॉझिटिव्हिटी येऊ राहिली आहे वाचून, एकदम भारी वाटतंय. काय वेल प्लॅन अँड ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी, तीच तर पाहिजे ना आपल्याला प्रदूषण वाचवण्यासाठी, देश पुढे नेण्यासाठी. ए विधान बरोबर आहे. नीट जर बघाल सगळीकडे ए मानलेलं आहे, गरज असेल काहीतरी तर चुकणार आहे इथे. नंतर बघा ऑरिक हा शॉर्ट फॉर्म आहे, ऑरिक AURIC. इथे नाही शब्द, खाली रे बाबा. आता म्हणजे माझा आदेश बाळासाहेब करपे नाव आहे तर अबक झालं बघा. अबक पत्रव्यवहाराच्या लेखनात लिहायचं ना वरती, मला भारी वाटायचं, माझंच नाव आहे का अबक आदेश बाळासाहेब करपे, तसं नव्हतं ते, अबक XYZ असतं. सो इथे या औरंगाबाद बघा, AUR और इंडस्ट्रियलचा I, सिटीचा C, ऑरिक. दिसलं का? म्हणजे हे पण विधान काय मित्रांनो, मैत्रिणींनो, बरोबर आहे. ए बी माझ्या उत्तरात कन्फर्म असलं पाहिजे. पुढे जाऊ. प्रकल्पातील एकूण गुंतवणूक 1000 कोटी रुपये आहे. मग मी नेहमी ओढून पोरांना सांगतो हे बरोबर पण असेल, पण जिथं कुठं फॅक्च्युअल डाटा आला म्हणजे अंक आला ना, अंक किंवा एखादं नाव गाव आलं तर ते चुकण्याचे चान्सेस काय असतात, जास्ती. कारण की ते ऑल ऑफ द अबव उत्तर नाही, वरीलपैकी सर्व बरोबर असं उत्तर इथं उपलब्ध नाहीये. त्यामुळे मी याला होल्ड करतो. मी चुकीचं असं नाही, मी होल्ड करतो. खाली येतो. दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याच्या कंस कॉरिडॉरचा, म्हणजे हा भाग आहे भाई, बरोबर आहे ना, दिल्ली मुंबई कनेक्ट होतंय आणि कंस वगैरे दिलेले, याचा अर्थ आहे कसं म्हणणं, हे वाक्य बरोबर असायला पाहिजे. माझं मोस्ट प्रोबेबल उत्तर आहे अबड. आता मग मी नाकारतो का बाबा, क स्टेटमेंटला का नाकारतो, तो फॅक्च्युअली म्हणून नाही. ते काय म्हणतात, एक स्मार्ट सिटी उभारायची 1000 कोटी फक्त. साधा 2-4 किलोमीटरचा स्मार्ट रस्ता पण बांधला ना, 60-50 करोड रुपये असेच चालले जातात. तिथे तुम्हाला वेल प्लॅन सिटी मांडायची आहे तर 10,000 करोड मध्ये कसं काय होईल भाई. इथं उत्तर पाहिजे होतं 10,000 करोड, म्हणजे एक शून्य काय केला यांनी, कमी केला. माझं म्हणणं काय, पुढे जाऊन पण असे प्रश्न आपल्याला येत्या प्रिलिम्सला मेन्सला येणार आहे, तर इथे हा अप्रोच तुमचा असला पाहिजे का, हा वाला. याचं उत्तर आहे अबड. 10 प्रश्न आपले लॉजिकली सुटले. पुढे जाऊयात. 81 ते 11 मध्ये भारतीय लोकसंख्या वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शवते. ज्याच्या त्या 5 अवस्था किंवा भारतासाठी असलेल्या 4 अवस्था माहिती आहे, त्याचं उत्तर बरोबर येईल, अदरवाईज तुमचं उत्तर चुकतंय. त्यामुळे मी याला 11व्या याच्यात टाकतो लॉजिकली. याच्यामध्ये लॉजिकली पण निघतं, नसेल तर मी सांगतो तुम्हाला काय झालं. काय आता सगळ्यात पहिले 81 ते 11 लोकसंख्या वाढली, हे लहान पोरगं बी सांगेल, त्यामुळे आपण 1 नंबरला आहे. आता खेदाची गोष्ट आहे ती. तर स्थिर लोकसंख्या हे पहिल्या याच्यातलं होतं फक्त, आणि जो 5वा स्टेज आहे, 4th 5व त्याच्यामध्ये राहतं. सो उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी बघा, हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत. लोकसंख्या वाढीतील सातत्य थोडा शब्द चुकतो, तरीही घटता कल बरोबर आहे. म्हणजे काय, 1980 साली जर आपण 80 CR होतो तर 85 मध्ये आपण 90 CR झालो, आणि 90 मध्ये आपण इथे पुढे जाऊन 95 CR झालो. मग आता बघा लोकसंख्या तर वाढली बाळांनो, म्हणजे इथे 10 ने वाढली आणि इथे 5 ने वाढली, पण
कल कसा झाला गट्टा 10 5 4 3, मग हे उत्तर एक बरोबर येईल. मग आता काय होऊन जातं, माझ्याकडे 34 सेकंद आहे, मला तितकं काही उमजत नाही किंवा मला जर 5 अवस्था जर आठवल्या नाही तर काय करायचं. तर अशा वेळी आपली ट्रिक आहे मित्रांनो, की जे ऑप्शन मोठं असतं बघा, खूप मोठं स्टेटमेंट करतोय मी, हे कोणताच एज्युकेटर किंवा तुम्हाला या गोष्टी सांगणार नाही, सांगितलं पण नाही पाहिजे. पहिला तुमचा अभ्यासावर भरोसा असला पाहिजे. पण माझं म्हणणं काय आहे, जगात असे पण लोक आहेत ना रे बाबा एमपीसी देणारे, की ज्यांचा अभ्यास थोडा कमी पडतो किंवा वेळेवर त्यांना आठवत नाही. त्यांनी काय केलं पाहिजे, प्रश्न स्किप नका करू, मी आधी पण एकदम पोटतिडकीने सांगतो ही गोष्ट. तर अशा वेळी तुमचं आहे ना, एक्सप्लेन केलेलं उत्तर असायचे चान्सेस जास्ती, म्हणून माझं उत्तर एक बरोबर. पुढे जाऊ. तेव्हाचा करंटचा प्रश्न 4 वर्षापूर्वीचा विचारलं, महाराष्ट्र उत्तर त्याचं. येस. माझा 12वा प्रश्न हा लॉजिकचा पण आहे आणि कॉमन सेन्सचा सुद्धा आहे. ते म्हणतात उच्च भूकंप कुठे असतो म्हणे, कोणता विभाग आहे. तर इथे थोडंसं तुम्ही कन्फ्युज होणार, द्वीपकल्पीयमध्ये आणि काश्मीर ते आसाममध्ये. मग अशा वेळी आयोगाने क्लिअर मेन्शन केलं काय, तीव्रता विभाग कोणता आहे बा. तर बघा, मध्य विभाग गंगेच्या मैदान नाहीये, द्वीपकल्प तुम्हाला वाटू शकतं, किंवा गंगेच्या साईडला पण थोड्याफार प्रमाणामध्ये भूकंप होतो, थोड्याफार एकदम थोड्याफार. त्यांनी उच्चवाला शब्द वापरला, एवढे काही झोन वगैरे आपण करत नाही, कारण की हा राज्यसेवेचा पेपर नाही, हा कंबाईनचा पेपर आहे, म्हणजे हा माझ्या आवाक्याच्या बाहेरचा प्रश्न आलेला आहे. तर काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयन विभाग हे याचं उत्तर आहे. नसेल जमत मी तुम्हाला पुन्हा सांगतो, एलॅबरेट केलेला ऑप्शन हे तुमचं काय असतं, उत्तर असतं. 12 प्रश्न झालेत आपले. हा प्रश्न हॅशटॅग असं सोडून देतो मी, पुढे भरपूर प्रश्न हॅशटॅग होते. हा PYQ बेस्ड क्वेश्चन आहे, जोड्याला आवाज जमून जाईल. तो काळ असा होता, आयोग वारंवार हे आसामवरती प्रश्न विचारत होता. याचं उत्तर आसाम आहे, खनिज तेल. कारण नुनमती तेल कारखाना याच्या आधीच 1 महिन्यापूर्वी प्रिलिम झालेली, 23 जानेवारी 2022ला. तर त्याचा पण हाच प्रश्न होता 3 याच्यामध्ये वर्ल्डिंग मध्ये. त्याच्या आधी पण आसामवरती भरपूर प्रश्न होते, कारण की आयोग कंटाळलो होतो बॉम्बे हायवरती प्रश्न विचारतो. सो बेसिक होता, एवढं काही अवघड मला वाटणार नाहीये. आताही पुन्हा येऊ शकतो. गॅस आणि खनिज तेलाची आपल्याकडे तुटवडा आहे, सो व्यवस्थित करून ठेवा. पहिला कोणता होता, दिग्बोईला काय चालू झालेलं होतं, कधी चालू झालं होतं दिग्बोईचं, यायला पाहिजे. अंकलेश्वरला काय आहे, बॉम्बे हायला काय आहे, रिफायनरी कुठे आहे, या सर्व गोष्टी बघा. तिथून कुठे एक्सपोर्ट होतो या गोष्टी बघून ठेवा करंटमध्ये. हा प्रश्न माहित नाही आयोगाने काय हॅशटॅग केला. काही चर्चा एकदम इझी होता, प्राणहिता प्रवरा वर्धा मांजरा 724 पर्यंत, 115 पासून तर 724. पण आयोगाचं नंतर म्हणणं पडलं की वर्धा ही उपनदी नाही म्हणे गोदावरीची, म्हणून तो प्रश्न हॅशटॅग केला. हा अन्याय आमच्यावर झाला. याची जी मेन झाली पुढे, त्या मेन्स मध्ये आयोगाने उत्तर दिले वर्धा वैनगंगा या गोदावरीच्या उपनद्या. मग आम्ही मायबाप सरकार कोणाकडे जावं, आम्ही गेलो कोर्टामध्ये, तर तुम्ही सांगता आयोग ही संविधानिक संस्था आहे, कलम 315-16 नुसार तिचा निर्णय हा अंतिम असतो. अशाने अनेक लोकांचं म्हणजे अवघड आहे बाबा. बघा, विचार करा. यानंतर मात्र आयोगाने सावधगिरीचा पवित्रा घेतला. परत गवटाळा किंवा असे प्रश्न शक्यतो आले नाही. पण हाही प्रश्न होता विचित्र. ठीक आहे, हॅशटॅग आहे, पुढे जाऊ. आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन, पण याचं लॉजिक लागतं. माझा प्रश्न क्रमांक 13 ना, 13. ओके. तुम्ही म्हणाल येडा झाला का मास्टर. येस, येडाच झाला. बघा कसा. मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम 1938 ला कोणी केला. आता बऱ्याच जणांनी उत्तर तेव्हा मारलं तो डॉकिचू, कारण की डॉकिचू सॉइल सायन्सचा फादर आहे. एका अर्थी तुमचं वाक्य बरोबर आहे, पण इथे ना कीवर्ड आहे तुमचा महाराष्ट्र. महाराष्ट्राचं शक्यतो इंडियन माणसाने म्हटलं पाहिजे. मग स्मिथ गेला आणि डॉकिचू गेला. एक तर तुमचं उत्तर केलॉग आणि थॉर्प. आता केलॉग आणि थॉर्प हे सुद्धा इंग्लिश नाव आहेत. याच्यामध्ये इंडियन नाव ते का टाकतील, कारण की ते आहे तुमचं उत्तर. त्यांना जर हे डॉकिच्यूस उत्तर द्यायचं असेल, इथे मॅक्सवेल, मॅकमिलन, मॅक्युलम, गेल, पोलार्ड काही पण दाखवून दिलं असं त्यांनी. आलं लक्षात. त्याचं उत्तर आहे 4. खाड्या दिलेल्या आहेत मध्य कोकणात कोणत्या, बांधरा, दाव, जब, जैवी देखते, ही अशी आपली ट्रिक आहे. ती ट्रिक जर व्यवस्थित लावली, याचं 2 उत्तर येऊन जातं. पुढे जाऊ. एलिमिनेशन पण एकदम सोपं आहे. बघा, तेरेकोल शेवटी आहे, तेरेकोल आणि कर्ली पण शेवटी, हे येणार नाही, खाली आहे. आणि डहाणूची खाडी सर्वात वरती, त्यांनी मध्य विचारलंय, म्हणून माझं उत्तर 2 येतं. याला काही ट्रिक बिक नाही म्हणणार मी, लॉजिकल अप्रोच यायलाच पाहिजे, अभ्यासाचा भाग आहे आपला. येस. बघा, लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे कशामुळे विभक्त झालेली आहे. तर आपला एक सिंपल फॉर्म्युला आहे, 8 mm आणि 9 ml. ओके. बघा, मिनिकॉय मालदीव जर आला असतं तर 8 mm असतं, इथे लक्षद्वीप म्हटलंय म्हणजे 9 अंश चॅनल मुळे. आता लक्षात कसं ठेवायचं, बघा 90 जी असते ना, 90 ml म्हणायचं, दॅट्स इट. म्हणजे अशा वाह्यात गोष्टी तुम्हाला एकदम भारी लक्षात राहतात नाही का. 90 ml. सो उत्तर येईल
हे नाही आलं तर एटीएम विचारतील, काय हरकत नाही. माझा 14वा प्रश्न 100% लॉजिकली सुटतो. कारण की का याला लॉजिकली म्हणतो मी, त्यांनी विचारले त्रिवार वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवर काय पडतंय तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, पण त्रिपुरा राज्यामध्ये कसं वातावरण आहे हे आपल्याला माहिती नाही. बघूयात. पर्वतीय आर्द्र हवामान, बघा पर्वत वगैरे किनारपट्टीवर येणं शक्य आहे. बाकी तुम्हाला 3 वाटू शकतात हे, पण एक लाईन आहे आपल्या हवामानाच्या नोट्सच्या पहिल्याच याच्यामध्ये, महाराष्ट्रातील असो किंवा भारतातील वातावरण असो हे उष्णकटिबंधीय उपउष्ण नाहीच. तुमचं उत्तर 2 किंवा 3 असायचे चान्सेस काय जास्त. वाचू 2 ऑप्शन. उष्णकटिबंधीय शुष्क हवामान, फक्त ड्राय वेट हवामान दिलेलं बघूयात, असू शकतं. उष्णकटिबंधीय पावसाळी कंस या पावसाला महाराष्ट्रामध्ये म्हणतात मान्सून हवामान. याचा अर्थ आयोगाने परत काय केलं, उत्तर एलॅबरेट केलं का नाही केलं, म्हणून माझं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. तुम्हाला माहित असेल तर व्हेरी गुड. ज्याला त्रिपुराचं माहित नसेल त्याने 100% ट्रिकचा लॉजिकचा उपयोग करा. तुमचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊयात. हा PYQ आहे. 85% वारा आपल्याला मिळतं नैऋत्य मोसमी, माहितीच पाहिजे. पाऊस मिळतो आपल्याला. नंतर तुमचे किती आपले 14 प्रश्न झालेत ना. इकॉनॉमिक सुरू होतं, 20 वर्ष पूर्ण झाले होते बँकिंग लोकपाल योजनेला, म्हणून तो प्रश्न आलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं गडबड करून टाकली त्यांनी फॅक्च्युअल डाटामध्ये. नंतर विचार यावर प्रश्नच आले नाही, राष्ट्रीय उत्पन्न समिती वगैरे आपण दरवेळेस करतो, पहिलं युनिट प्रश्नच नाही. बघूयात, होपसो यावेळेस येतील. कर्ज पुरवठा करणारी आहे तुमची नाबार्ड. नाबार्डची शिवरामन समितीमुळे स्थापना करण्यात आली होती 12 जुलै 1982 ला. ओके, व्यवस्थित करून ठेवा. नाबार्डचं कार्य वगैरे बेसिक आहे खूप. नाफेडचं कार्य काय असतं सध्या बघा, शेतकरी कांदा वगैरे रस्त्यावरती फेकून देत आहे, मग नाबार्डच्या अंतर्गत नाफेडवर मग त्याला हमी दिली जाते बाबा की एवढी एवढी आम्ही तुम्हाला प्राइस देऊ वगैरे. मग नाफेड कधी स्थापन झाली, त्याचं मुख्यालय कुठे आहे, या गोष्टी तुम्ही करून ठेवायला पाहिजे. वेळेवर काय येतात समजा, या गोष्टी करंटला धरून येतात. ओके, पुढे जाऊ. नाफेड म्हटलं मी, नाबार्ड झालंय आपलं. ओके, हा तेव्हाचा करंटचा प्रश्न आहे. ऑल टाइम तुमचं कर्ज घेणं आणि इतर दायित्वावरच आपण चालतो. सर्वात मोठा स्त्रोत काय होता दाखवताना, आपण असं दाखवतो, निर्मला मॅडम येतात आपल्या, निर्मला सीतारामन, आणि आम्ही एवढा 1000 कोटींचा बजेट वगैरे मांडला आणि त्याच्यामध्ये राजकोषीय तूट ठेवता भरपूर, कारण की आपल्याकडे तेवढे पैसे नसतात. फॉर एक्झाम्पल 1000 कोटीचा मी बजेट मांडला तर माझ्याकडे 600 कोटी, 400 कोटीचा आपण कर्ज विर्ज घेतो किंवा मग इकडून तिकडून उचलतो, त्याला तेच म्हणतात कर्ज घेणे तर लायबिलिटीज, म्हणजेच काय, दायित्व. अभ्यासाचा भाग आहे. क्लिअर. लोकसंख्येची घनता आपली 382 होती. करा लोकसंख्या थोडस. आता मेन्सला एक अवघड प्रश्न 2001चा विचारला त्यांनी की सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कोणत्या राज्याची. डोळे बंद करून सर्वांनी बिहार मारलं मित्रांनो. याचं उत्तर होतं वेस्ट बेंगाल किंवा पश्चिम बंगाल. बिहार 2011 मध्ये होतो. याचा अर्थ आयोग काय म्हणतंय, 11 सोबत 1चं पण कर, आणि 2027 पण येते बरं का रे. आता हे यायच्या आधी तू आधीच पोस्ट काढून घे तुझी, नाही तर मग तुला 3 कंपॅरिझन करावं लागेल. एक पण 11 पर्यंत त्याच्या कम्पेअरमध्ये 27ची पण, भले ती लेट येऊ, त्याचा डाटा लवकर होऊन जा तुम्ही, एवढीच प्रार्थना असेल माझी महादेवाकडे. पुढे जाऊ. हा प्रश्न हॅशटॅग का झाला सांगतो तुम्हाला. हा काय लॉजिकल वगैरे नाही, यायलाच पाहिजे. बघा, गुणात्मक वैशिष्ट्य म्हटलंय लोकसंख्येची. दरडोई उत्पन्न जर वाढलं तर शहरीकरण याचा संबंध सकारात्मक होतो. प्रत्येक जण जर पैसे कमायला लागले ना, प्रत्येकाचं राहणीमान सुधारतं, नंतर तुमच्या लायबिलिटीज वाढतात, तुमचं राहणीमान सुधारल्यामुळे प्रदूषण कमी होतं. त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. त्यांनी विचारलेले काय, चुकीचं विधान. शहरीकरण व रोजगार वाढ यांच्यात सहसंबंध नाही. भाई हे चुकतं ना, 100% चुकतं. जर जेवढं शहरीकरण जास्ती आहे, फॉर एक्झाम्पल एक गाव आहे जिथली लोकसंख्या बिचारी फक्त 500-600, आणि एक नाशिक सारखं किंवा आता आपण पुण्यात असं समजा, मुंबईत आहे हजारो करोडोंची लोकसंख्या आहे, लाखोंची लोकसंख्या आहे, तिथं शहरीकरण झालंय, अर्बनायझेशन. मग लोकांना रोजगार कुठे जास्त मिळेल, गावात मिळेल की इथे येऊन मिळेल? 100% शहरात. मी नवीन आहे, एक मजूर म्हणून आलेलो आहे, मी चहाचा गाडा सुरू केला किंवा चहाच्या दुकानावरच कामाला लागलो, मी एखाद्या हॉटेलवर कामाला लागलो, मी रेल्वे स्टेशनवरती कुलीचं काम करतोय, मी काही पण करू शकतो. म्हणजेच रोजगार वाढाचा संबंध असला पाहिजे. हे वाक्य चुकतं. शहरीकरणासोबत लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये वाढ होते. आता हे वाक्य अर्ध बरोबर आहे, अर्ध चूक आहे. चौथं सांगतो आधी, हे वाक्य बरोबर आहे. जेवढे तुमचे बिलो पॉवर्टी लाईन राहील, दारिद्र्य खालचे लोक, आणि शहरीकरण यांचा नकारात्मक संबंध राहील. कारण तुमच्याकडे जर पैसे कमी तर तुमच्या जगण्याच्या म्हणजे किंवा राहणीमानाचा दर्जा हा कमी राहील. सो हे वाक्य बरोबर आहे. पण हे का चुकतं बघा, की शहरीकरण झालं, बाहेरचे लोक पण येतात, इथले लोकल जे आहेत, सिंपल आहे, आपल्याकडे एक श्रीमंत लोक आहे, मिडल क्लास लोक आहे किंवा गरीब आहे. मी फक्त गरिबांबद्दल बोलतो. शहरीकरण आहे म्हणजे गरिबाच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये वाढ होईल असं थोडी. तो बेगारी काम करून रोजचे 500 रुपये कमवतोय, त्याला त्याचं पूर्ण घर बघ नाही, त्याला एक नाही अनेक मुलं आहेत,
त्याला दारूचा पण नाद आहे, कारण की दुसऱ्या दिवशी त्याला कामावरती पण जायचंय. मग त्यांनी एक 90 घेतल्याशिवाय म्हणजे 100 रुपये त्याच्या दारूमध्येच गेले. 400 रुपये उरले. पोरांचं शिक्षण पाणी, पोरांना शिकायला नाही टाकलं तर राहायला कोणती तरी खोली आहे, झोपडपट्टी आहे, तिथे त्याला भाडं तर भरणं आहे ना. याचा अर्थ तू रोजच्या याच्यासाठी जगतो, तो राहणीमानासाठी नाही जगत. म्हणून हे पण विधान काय चुकी. दोन्ही चुका असल्यामुळे प्रश्न काय झाला माझा रिटेल बँकिंग याचं उत्तर होतं. खूप डीप प्रश्न होता, बऱ्याच जणांनी म्युच्युअल फंड मारला होता. माझा प्रश्न क्रमांक मित्रांनो आला 16. कितवा? 16वा प्रश्न. खूप व्यवस्थित बघा हा प्रश्न. बरेच जण पेपरला हा प्रश्न चुकून आलेले होते. इतका सिंपल प्रश्न होता ना बघा. आणि इकॉनॉमिक्स तर आहे याच्यामध्ये, बट एक लॉजिकल अप्रोच होता. 100% या प्रश्नामध्ये लॉजिकल अप्रोच होता. बघा, भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने कोणत्या 2 बाबींवर अवलंबून आहे? थोडं इंग्लिशमध्ये वाचतो मी. प्रोडक्टिव्हिटी इन इंडियन ऍग्रिकल्चर इज मेनली डिपेंडेंट ऑन 2 सेट्स ऑफ फॅक्टर्स. दॅट्स इट. युअर कीवर्ड इज युअर फॅक्टर्स. मग बऱ्याच जणांना असं वाटेल नाही का की नाही सर, सिंचन सुविधा तर पाहिजे, मनुष्यबळ तर पाहिजे, पण नीट बघा इथे विचारलंय 2 सेट्स ऑफ फॅक्टर. बेसिक विचारलंय डायरेक्टली. खाली फॅक्टर शब्द बघा बरं कुठे, इथं इथं आणि इथं. टेक्नॉलॉजिकल फॅक्टर आणि इन्स्टिट्यूशनल फॅक्टर सोडून द्या. याचं उत्तर यायला पाहिजे ए आणि सी. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नोट्स मधनं हा प्रश्न विचारला. आपण कुठे जाऊ ते वाचायला. पुन्हा सांगतो, आयोग प्रेम करतो, फक्त तुम्हाला ते प्रेम ओळखता आलं पाहिजे. याचं उत्तर एसी. 16वा प्रश्न आपला लॉजिकली सुटला एका पेपर मधला. अप्रोच, लॉजिक नाही म्हणलेला मी, अप्रोच. राजकोषीय तूट जर कमी करायचं म्हणून तुमचा FRBM कायदा आलेला आहे, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003. ठीक आहे. जे तूट आहे ना, कर्ज वगैरे बाकीच्या गोष्टी कमी करायच्या, सगळेच येतं त्याच्यामध्ये. मर्यादा निश्चित करावी लागेल, तूट कमी करावी लागेल, लॉंग टर्म तुम्हाला शासनाला जबाबदार बनवावं लागेल, आणि ट्रान्सपरन्सी, भ्रष्टाचार कमी करावा लागेल. सर्व येईल. हे अशा प्रश्नांचं उत्तर ऑल ऑफ द अबव्ह असतं. याला काय लॉजिकल अप्रोच नाही म्हणणार मी, बट एक लक्षात राहू द्या की जर काही नाही येतील सगळे पॉझिटिव्ह वाक्य, तर उत्तर ऑल ऑफ द अबव्ह असलं पाहिजे. 16 झाले. सेल्स स्पेशली इकॉनॉमिकल झोन, ते लोक बाहेरून येतात, आपल्याकडे कंपनी स्थापन करतात. येस, कलम आपणची निर्मिती करता, निर्यातीला प्रोत्साहन मिळतं. ते तिकडून येताना फ्रान्सची किती कंपनी आली, तिकडे पाऊंड मध्ये सगळं चालू आहे. 1 पाऊंड म्हणजे आपला जवळपास 100 रुपया. तिकडच्या माणसाला पगार देताना नाही परवडणार. ते काय करतील, लोकल लोकच कामाला लावतील. 500 रुपये रोजावरती 5 पाऊंडवरती काम झालं ना त्याचं, रोजगार पण देता येते. पण शेतीचा विकासाची काय संबंध? त्यांनी एखादी वेगळी कंपनी टाकली, टायरची कंपनी टाकली, तर शेतीचा काय संबंध? म्हणून उत्तर माझं 3 बरोबर. एका वर्षाच्या कालावधीत जन्माला आलेल्या बालमृत्यू दर हा 1 वर्षामध्ये मोजत जाता, हे लक्षात राहू द्या. 1 इयर. त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. पुढे बघून घ्या, 1 महिना कशाला असतो, 1 आठवडा कशाला असतो, शिशु कशाला म्हणतात ते पाहून घ्या. माझा प्रश्न क्रमांक 17वा मित्रांनो. तुम्ही म्हणाल 17वा का, तर बघून घेऊ. तेव्हाच्या करंट अफेअर्स मध्ये असा प्रश्न होता. आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते? प्रोबॅबिलिटी मांडलेली की पैसा पुन्हा भारतामध्ये कसा येणार. आता बघा, तो काळ आहे कोविड लागल्याचा. तुम्ही इथे उभे आहात हा, आणि अचानक कोविड आलं, आपल्याकडे जे काय होतं सगळं गेलं, अर्थव्यवस्था काय झाली, डबघाईला आली, आपण खाली पडलो, जीडीपी पण पडलं, खाली पडलो. त्यांचं असं म्हणणं आहे की पुन्हा आपण काय करू, या सर्व गोष्टी मिळवून परत काय येऊ, वरती येऊ. सांगा बरं. धमाल पिक्चर मध्ये डब्ल्यू शेप होता, बडे डब्ल्यू केलीची, इथे काय आला, तेच त्या ह्याचं हेडिंग असते होतं वी शेप इकॉनॉमी. आता बघा, तुम्ही म्हणाल मास्तर असं कसं बोलतो, तर बाकीचं पण एकदा बघा. यू शेप. आता यू शेप पण उत्तर आलं असतं, पण यू शेप याचा अर्थ काय माहिती का, 5, 10, 15, 20 वर्ष आपण त्याचेच खाली राहिलो अर्थव्यवस्थेत बुडून, आणि मग अचानक उठलो. तर एवढं नव्हतं माहिती, 1 वर्षासाठी होतं ना, गेलं. एस शेप बनणारच नाही, झेड शेप पण नाही बनणार. याचं उत्तर वी शेप इकॉनॉमी. आपले 17 प्रश्न लॉजिकली झालेत मित्रांनो. आणि वेळ कमी असल्यामुळे किंवा व्हिडिओ खूप मोठा येईल म्हणून मी फास्ट मध्ये आवरतोय. अदरवाईज मला कितीही बोलायला लावा, बिंदास आपण बोलू, काहीच हरकत नाही. टॅक्स स्लॅब तुमचा 5% ते 30% असतो, सोडून द्या हा विषय. प्रश्न क्रमांक 18. माझं एक्स्ट्राचं लॉजिक लागल्याच गेलं पाहिजे. बघा, एक्स्ट्राचं लॉजिक कुठे लागलं गेलं पाहिजे किंवा लॉजिकल अप्रोच. आता बघा, जगामध्ये लाईट बिलचा काय रेट आहे वगैरे, हे थोडी मला माहिती पाहिजे. हे कोणत्या पुस्तकात दिलेलं आहे? विकिपीडियाला पण नीट माहिती नसेल किंवा चॅट जीपीटीला पण. मग याचा अर्थ मला त्या प्रेझेन्स ऑफ माइंड माझा 34 सेकंदामध्ये लागणे. मी पुन्हा सांगतो, 34 सेकंदात तुमचं लॉजिक लागणे. तर आपण बघू एकदा. बघा, भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे. 8 रुपये, 9 रुपये, 10 रुपये युनिट सर्वात स्वस्त कसं काय राहू शकतं? भूतान सारखा देश आहे किंवा काही देश असे आहेत जिथं फ्री लाईट वाटतंय. म्हणजे हे वाक्य चुकलं बाळांनो, 100% चुकलं. भारतातील उद्योगांना विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे. उद्योगधंदे बंद नाही पडणार का? भिकारी नाही होणार का ते लोक? गरीब नाही होणार? हा,
मग याचा अर्थ याच्यापेक्षा जास्ती दर तर जर्मनी सारख्या प्रगत देशामध्ये 3 नंबरच्या अर्थव्यवस्था तिथे तर बेन्झ आहे, तुमचं ऑडी आहे, मर्सडीज आहे, तिथे तर विजेचा दर काय पाहिजे जास्ती, त्यांना परवडेल पण. मग हे वाक्य अतिशयोक्ती बघा, सर्वात सर्वात शब्द सर्वात खराब आहे हा अतिशयोक्तीवाला असतो नाही का. अतिशयोक्ती अलंकार आहे मराठीमध्ये नाही का, जास्ती बोलणं जरा किंवा व्यतिरेक करणं, असे शब्द पॉलिटीला वापरले जातात. आता ते सगळ्याच याच्यात आलेले, तर शक्यतो असे शब्द चुकीचे असतात. हे सर्वात झाले, चच, तोच, बरोबर, हे असे शब्द. पुढे जाऊ. भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे. थोडं विचार करा याच्यावरती 1-2-3 सेकंद, की जर वीज परतावा समाधानकारक असता तर ते लोक लाईट कट करायला आले असते का? उत्तरे नाही. म्हणजेच आपल्याकडे वीज परतावा कसा आहे, असमाधानकारक. हे अतिशयोक्तीचं वाक्य झालं. याचा अर्थ तिन्ही विधानं चूक आहे, म्हणून माझं उत्तर नन ऑफ दी अबोव. ओके, पुढे जाऊयात. इथे मात्र अभ्यासाचा भाग आहे. ऑल ऑफ द अबोवचं उत्तर आहे इन डिटेल मध्ये तुम्हाला. आता सध्या तरी आंतरराष्ट्रीय व्यापारावरती 3 वर्षापासून आयोग प्रश्न टाकत नाही. हा लास्ट सेट होता. याच्यानंतर ना त्यांनी वस्तू विचारले, ना आयात विचारली, ना एफडीआय विचारली. होप सो टाकेल आयोग, करून ठेवा करंटचा डाटा वगैरे जो, कारण की आता सध्या आंतरराष्ट्रीय व्यवहार थोडासा आणि व्यापार पण जरा बिघडलेला आहे. सो प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. पुढे जाऊ. आता आपले ना मित्रांनो 18 प्रश्न झालेत आणि सायन्स सुरू होत आहे. हा प्रश्न आहे लुसेंट जीके मध्ये एसएससीचा प्रश्न त्यांनी रिपीट केला. औष्णिक न्यूट्रॉन उत्तर होतं कुठेच नाही. तुम्ही भस्के सरांचं पुस्तक घ्या, बाकी कोणाचं पुस्तक घ्या, तुम्ही ओल्ड एनसीआरटी वगैरे वाचा, याच्यात त्याचं उत्तर नव्हतं. नसेल तर बाबा काहीच नाही करू शकत, आणि याला लॉजिक पण नव्हतं काही. सो नाही तिथे मान्य पण करतो मी, एखाद्या ठिकाणी आपलं लॉजिक पण लागणार नाही. कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तू उष्णता स्थानांतर, इंग्लिश शब्द फार छान आहे. ट्रान्सफर ऑफ heat from a body at low temperature to a body at higher temperature. It can be possible by doing some external work. बाह्य वर्क. लॉजिकल होतं, यात काही नाही, म्हणजे मी काय त्या 18 मध्ये ऍड करत नाही. सिंपल प्रश्न होता. द मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड मीन्स लो पिच लिमिट ऑडिबिलिटी. हा इझी क्वेश्चन होता एकदम. हिरा हा कोव्हॅलेंट क्रिस्टल असतो. हाही बेसिक आहे, याच्यामध्ये लॉजिक वगैरे काहीच नाही. तेच तुमच्या विमान वगैरे मध्ये अल्युमिनियम वापरता. पीवायक्यू म्हणून रिपीट होईल, लक्ष असू द्या, येईल हा सुद्धा प्रश्न. आताच अल्युमिनियमचा तारेचा प्रश्न विचारला आयोगाने जस्ट मेन्सला. प्रश्न असा आहे, आपल्याला शाळेत शिकवायचा बघा बाई, की तांब्याची तार, तांबा सर्वात चांगला सुवाहक असतो ऊर्जेचा, पण तांब्याच्या तारा जर दाराभोवती वगैरे लावलं लोक चोरून नेतील, इतका तांबा प्रिशियस आहे. त्यामुळे त्यांनी काय वापरलं, सध्या आपण काय यूज करत होतो, अल्युमिनियम. असा तो प्रश्न होता. यस, माझा 19 नंबरचा प्रश्न हा 100% माझा लॉजिकली सुटतो. कसा सुटतो बघा. खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड यामध्ये रिॲक्शन होऊन, म्हणजेच अभिक्रिया होऊन धुवार तयार होता. भाई इंग्लिश घेतो जरासं. काय तयार होतात, तुमचे सेकंडरी पोल्युटन तयार होतात. ओके, दिस इंटिग्रेशन प्रोड्युसेस डॅश डॅश ॲज सेकंडरी पोल्युटन्स. तुम्हाला असे सेकंडरी प्रदूषके किंवा पोल्युटन्स काय तयार होतात बघूयात आपण खाली. बघा, एक शब्द आहे ना अतिशयोक्तीवाला आहे बघा. फक्त 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 लिमिटेशन आणतोय उत्तरामध्ये, आणि याचं उत्तर डायरेक्टली कोणालाच येणार नाही. एक लॉजिक आहे माझ्याकडे, सांगतो तुम्हाला, पटलं तर घ्या. फक्त ओझोन अल्डिहाइड, फक्त अल्डिहाइड आणि कीटॉन, फक्त अल्डिहाइड, कीटॉन आणि पॅरोक्साइल नायट्रेट. पण खाली असं म्हटलंय, या तिघींना एकत्र करा, ओझोन, अल्डिहाइड, कीटॉन, पॅरोक्साइल नायट्रेट. येस, 100% तुमचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. माझा 19वा प्रश्न. यानंतर आपण जी सिरीज घेऊ 22 पासून पुढची, त्याच्यामध्ये लॉजिक्स एवढे नाही मित्रांनो, मी एकदम क्लिअरली सांगतो. फक्त मी व्ह्यूज साठी या गोष्टी करत नाही, व्ह्यूज साठी करायच्या असतात, खूप आधी केलेल्या असतात. माझं सांगणं काय, हा पेपर तसा होता, परत जर नवा असा आला तर एक लॉजिक लावून बघा. अदरवाईज 22चा अप्रोच थोडा वेगळा आहे, मग त्यावर थोडंसं वेगळ्या वेने जावं लागेल आपल्याला. सो उत्तर पर्याय क्रमांक 4. 20 हा लॉजिकल प्रश्न आहे माझा. अमिबाच्या अंगावर काही छिद्र नसतं, ते पोरीफेराला असतं. उत्तर एबीसी होऊन जातं. यस, यायला पाहिजे मला. बघा, कितवा प्रश्न आपला आता 20वा प्रश्न लॉजिकली आपण आता सॉल्व्ह करतोय. काही लोक आहेत प्राणी लोक, आणि यांचे सायंटिफिक नाव काय म्हणे. आता आयुर्वेदिक डेंजर आहे ना, आत्ताच्या मेन्सला मॅग्निफेरा इंडिका विचारला, म्हणजे मँगो, आपल्या राज्यवृक्षाचं नाव काय आहे. मग बघूयात. आता सिंपल गोष्ट आहे, एशियाटिक लायन म्हणजे भारतीय किंवा आशियातला सिंह, जो फक्त गिर किंवा गुजरातमध्ये सापडतो. आता लायन, माझीच राशी आहे बाबा, म्हणून मला माहिती पाहिजे ही गोष्ट, किंवा तुम्हालाही माहिती पाहिजे. लायन आणि लिओ,
लिओ म्हणजेच काय, लायन. आणि पॅन्थेरा हे मांजरीच्या जातीला म्हटलं जातं. एकदम बेसिक, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. बाकी पर्सिका बिर्सिका मलाही माहित नव्हतं. पुढे पट्टेरी वाघ, वाघाला इंग्लिश मध्ये टायगर म्हणतात ना भाऊ, टायग्रीस. आणि पॅन्थेरा म्हणजे मांजरीचा प्रकार. हे सुद्धा वाघाची मावशी बरोबर यायला पाहिजे, पण ए आणि बी. नंतर गेंडा. आता बघा गेंड्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, तर बघा इथं रायनोसोरस आहे, इथं पण काय रायनोसोरस. म्हणजे हे पण उत्तर काय माझं बरोबर यायला पाहिजे. ए बी आणि सी. आता डी मला नाही माहित, फॅमिन हरणाला काय म्हणता सोडून द्या, असेल किंवा नसेल. पण ए बी आणि सी कुठे, माझा कुठेच नाही. 20वा प्रश्न आहे आपला, हा कुठेच नाही. याचा अर्थ मला उत्तर घ्यावा लागेल ऑल ऑफ दी. परत एकदा आयोग प्रेम करतो, तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. चित्त्यावरती आपण एक्सपेक्ट केलं होतं, चित्त्या आणल्या आपण, एवढे नामे बिया तिकडून साऊथ आफ्रिकेचा. आणि त्याचं नाव पण लक्षात राहू द्या, अॅकॅटियस जुबॅटिस असं काहीतरी नाव येतात चित्त्याचं, बरं का. आलं कधी तर लक्षात राहू द्या बा. किंवा महाराष्ट्राचं जे राज्य फुल आहे तामन, मोठा बोंडारा, याचं जे काय सायंटिफिक नेम असेल ते करून ठेवा. पुढे जाऊ. बघा माझा 21वा प्रश्न बाळांनो. येस. खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने प्रथमतः जमिनीवर जीवनाचं अवलंबन केलं? बघ, प्रथमतः शब्द खूप महत्वाचा आहे. मगाशीच बोललो प्रथम म्हणजे एक, कोणता तरी एकच असेल, एक वचने. म्हणजे माझं उत्तर कड नाहीये, माझं उत्तर बड नाही. फक्त अ आणि फक्त एक तर तुमचं उत्तर आहे सरपटणारे प्राणी किंवा उभयचर प्राणी. मग मात्र माझं लॉजिक एकदम क्लिअर लागलं पाहिजे. अरे बाबा पाणी पण तर आधीपासून होतं, असं काहीतरी असेल जे पाण्यात बी राहतं आणि जमिनीवरती पण राहतं. म्हणून माझं उत्तर यायला पाहिजे उभयचर प्राणी. उत्तर पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे 21 प्रश्न झाले. मोजत चला तुम्ही फक्त. हे माहिती पाहिजे तुम्हाला, बेंथमानी उपकरणे शोधलेली. येस. माझा प्रश्न नंबर 22, यावर मी फोकस करतो जरा. आता त्या दिवशी ज्वारीचा रोग विचारला, तर त्याचं उत्तर होतं 3 नंबरचा पर्याय सोरगम. ज्याने नीट दिला असेल मीन्स त्याला माहिती असेल. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द कॉजल ऑर्गॅनिझम ऑफ वेट रस्ट डिसीज. म्हणजेच काय, गव्हावरील तांबेरा रोगासाठी काय कारणीभूत आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा दॅट इज, चारी नावं खतरनाक आहे. झॅन्थोमोनस सायट्री, प्लाझ्मोफोरा व्हिटिकॉल, पक्षिनिया पुरपुरिया, पक्षिनिया ग्रामिनी टिटिका. आता अशा वेळी एक थिअरी आहे माझी, कॉमन थिअरी, की काय उचलायचं कॉमन गोष्ट. तुम्हाला माहिती आहे का कोणी कोण आहे? माहिती असेल तर सोडून द्या, उत्तर मारा. पण ज्याला नाही माहित, माझ्यासारखा एखादा अडाणी माणूस, तो काय करेल सायन्सच्या बाबतीमध्ये, जरी सायन्स बॅकग्राऊंड तरी माझं सायन्स एवढं काही चांगलं नाही, मग मी लॉजिक शोधत बसतो. बघा कसे. बघा इथे सिट्राय वगैरे हे नवीन, हे नवीन आहे. इथे बघा पक्सिनिया शब्द काय आहे, कॉमन. म्हणजे 1 आणि 3 मध्ये 100% तुमचं उत्तर एवढं. आता याच्यामध्ये काही नाहीये कॉमन जे इकडे आपण घेऊ शकतो. आता बघा, पक्षिनिया परपुरिया आणि पक्षिनिया ग्रामिनी टिटिका. मग अशीच बोललोय, जे ऑप्शन जास्ती एलॅबरेट करून दिलेलं असतं ते असतं तुमचं उत्तर. म्हणून माझं उत्तर पर्याय क्रमांक 1 रे बाबा. अदरवाईज तुमचा अभ्यास आणि तुम्ही काहीच हरकत नाही. 22 प्रश्न झाले आपले. कॉमन सेन्सचा क्वेश्चन होता हा, की सर्वात जास्त भूजल कुठे पाझरलं जातं? तर 55% विहिरी हो आपल्याकडे महाराष्ट्रात. उत्तर विहीर यायचं. चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल. चांगले म्हणजे एचडीएल असतात आणि लो वाले वाईट असतात. लक्षात राहू द्या, बेसिक लाईफसाठी गरजेचं आहे. हा एकमेव माझा प्रश्न असा, यस इथं मी म्हणेल आपण 22 वर आहोत ना आता, तर आयोग 1 वर आहे इथे. जर हा माहित असेल तर व्हेरी नाईस, पण खूप डिटेलमध्ये विचारला होता की जेव्हा रिऑब्झर्वेशन असतं ना आपलं, ते फेल होतं, तेव्हा खूप सारी लघवी बाहेर पडत असते, युरिन बाहेर पडत असतं. तर त्या आजाराला काय म्हणतात? ज्याला आहे तर त्याला माहित पाहिजे. याचं उत्तर आहे डायबेटीस इन्सिपिडियस. बट 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 काय होऊन जातं, आपल्याला ती सवय पडली आता 22 प्रश्नांपासून, नाही का, की मोठं उत्तर, लॉंग उत्तर, लॉजिकल उत्तर. तर आपण, मी पण तेव्हा 4 मारलो होतो, मी मान्य करतो, मी 4 उत्तर मारलेलो होतो. पण मला 22 मध्ये पण मदत झाली होती. नॉन इन्सुलिन अवलंबित मधुमेह मेलिटिस. किती भारी शब्द आहे, एवढा मोठा वाक्यासारखा. अशा वेळेस आपण चुकी करतो. मग आता आयोग 1 आणि आपण 22, तरी आपण 21च्या लीडवर आहोत. लोड घेऊ नका, पुढे जाऊ. साल्क आणि साबिन कोणती तोंडावाते, कोणती लसीवाती दिली जाते इंजेक्शनद्वारे? करून घ्या, सोपा प्रश्न आहे हा. 15 जे आहेत ना, हे मॅथ रिझनिंग आहे. तर याला वेगळे काही असे खूप लॉजिक नाही आहे. मी माझं लॉजिक तुम्हाला मी सांगतो. जर असा इथं प्रश्न असेल तर, आता प्रश्न नाही नेमका तसा मित्रांनो, म्हणजे आता हा एक प्रश्न होता बघा, मला चांगलं आठवतं. याचं मी जवळपास पानभर उत्तर काढलं होतं, पण माझं काही उत्तर आलेलंच नव्हतं तेव्हाच. आता मला माहिती नाही याचं उत्तर काय. हा मी काय घरी जाऊन पेपर वाचून येत नाही, असा इथे डाउनलोड केला आणि तुमच्या समोर लावलेला आहे. तर मी जेव्हा उत्तर याचं काढलं होतं ना, माझं उत्तरच आलेलं नव्हतं. तर माझी एक थिअरी आहे बघा, पटलं तर घ्या, अदरवाईज सोडून द्या. ही कधी वापरायची असते?
जेव्हा मला 1 2 3 4 5 मिनिटं पण होऊन गेले तरी मॅथ रिझनिंगचं उत्तर आलं नाही, आणि मी खूप इगोइस्टिक पर्सन आहे, तुम्ही पण आहात मॅथ रिझनिंगच्या बाबतीत, चायला मला कसं काही जमत नाहीये, मग मी सॉल्व्ह करणार, मग आपण आपला टाइम इथे घालवतो, आयोगाला तेच पाहिजे म्हणून असे प्रश्न मध्ये टाकता. असं माझं मत आहे. अशा वेळी ना मिनिमम आणि मॅक्सिमम थेरी वापरायची. काय मिनिमम आणि मॅक्सिमम? बघा मी काय याला 22 मध्ये 23 म्हणून ऍड नाही करत आहे, एक सांगतोय तुम्हाला, करू पण शकतो पण नाही, गरज नाही. तर बघा मिनिमम सर्वात कमी काय आहे रे इथे? ऑप्शन 9. सर्वात जास्ती काय आहे? 14. तुमचं उत्तर 100% 13 आहे किंवा 10 आहे. मग अशा वेळी उत्तर काय मारायचं परत ते पण सांगतो. या 14च्या एकदमच जवळ 13 आहे, 10 थोडा लांब आहे बघा ऑप्शन मध्ये, म्हणजे 10 पण राहू शकतो, बघ याचं उत्तर 13. आता इथे जर तुम्ही 10 मारलं काहीच येत नाही, तर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. दॅट्स इट. इथे जर नाहीच काही येते, स्किपच करताय बघा, स्किप करण्यापेक्षा अटेम्प्ट केलेला कधी पण मार, लागलंच तुमचं लॉजिकचं उत्तर हे यायला पाहिजे. बाकी मॅथचे प्रश्न एवढे काही अवघड नव्हते, सोपे सोपेच होते. पुढे जाऊ. आता तुम्ही इथे म्हणाले इथे 9% वगैरे आले, भाई इथे लॉजिक नाही, इथे जे आहे जमणार सोपं त्या तुम्ही सॉल्व्ह केलं पाहिजे. आता इतका वेळ नाहीये. मॅथ रिझनिंगची आपली वेगळी सिरीज आहे, जे बी आपण ऍपवर डाउनलोड केलं आहे. मी प्रयत्न करेल ती सिरीज 1 रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देतो, वेगळा कोर्स म्हणून. त्याच्यामध्ये काय आहेत मॅथ रिझनिंगचे सगळे PYQ आहे, बट त्यांना असे वेगवेगळ्या टॉपिक वाईज नाही, एक एक पेपर उचलून टाकलेला आहे, तो पहिले तुम्ही सॉल्व्ह करायचा आणि त्याचं सोल्युशन पाहायचं. ज्याला वेळ असेल त्याने आपल्या ऍपवरती जा, एवढ्या 1-2 दिवसामध्ये मी ती सिरीज 1 रुपयामध्ये अपलोड करून देतो, डोंट वरी. फ्री मध्ये पण केली असती, बट ते खूप आहेत, इथे टाकण्यापेक्षा ऍपवर जा, 1 रुपया सर्वजण अफोर्ड करू शकता असं मी गृहीत धरतो. ठीक आहे, पुढे जाऊ. 22 प्रश्न असे आपले झालेत मित्रांनो, आणि त्या वर्षाचं करंट अफेअर हे खूप ड्रामॅटिक होतं, थोडंसं वेगळंच काहीतरी आलेलं होतं, कारण की बघा पेपर 22 आहे आणि प्रश्न 2018चा आहे, कसं काय उत्तर येणार आपल्याला? मग माझा हा 23वा प्रश्न लॉजिकली मी सोडतो. ते म्हणतायत लहान मुलांसंबंधी जे काही गुन्हे झालेले आहेत ना, त्याच्याबद्दल एक डाटा आहे म्हणे, त्यातले काय बरोबर आहे काय चूक आहे, चला काढूया. 18 मध्ये दर दिवशी 109 बालकांचे लैंगिक शोषण झाले. राऊंड फिगरने म्हणजे एक्झॅक्ट आकडा दिलाय, असू शकतो. 18 मध्ये 39,827 घटना नोंदवल्या गेल्या. बघा इथे कुठेच राऊंड फिगर नाही, 40,000 35,000 एक्झॅक्ट आकडा दिलाय, म्हणजे असण्याचे चान्सेस जास्ती. म्हणजे असंही होणार, म्हणजे असे माझे काही बांधव मित्र आहेत जे काय करतील 109 गुणिले 365 पण करतील, जवळपास हेच उत्तर येते, तेच नाही पण जवळपास येत. एवढं असं करू नका, कारण काही काही निर्दोष पण असतील, काही दोषी पण असतील ना. पुढे जाऊ. 2018 मध्ये बालिकांवर बलात्काराच्या निंदाकारी गोष्ट आहे, खूप निषेध करण्यासारखे 21,000 पेक्षा जास्ती घटना घडल्या. इथे पण 401 म्हटलंय, म्हणजे आकडा बरोबर असू शकतो. बालकांवर अत्याचारांच्या सर्वाधिक 2832 घटना महाराष्ट्रात घडल्या. तुम्हाला असं वाटेल अरे बाप, महाराष्ट्र कसं काय, युपी का नाही? तर एक सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला, युपी बिहार का नाही, तर यस तिथे घटना जास्ती घडतात, बंगालमध्ये पण घटना जास्ती घडतात, पण लोक कंप्लेंट करायला जात नाही, तर तेवढं विकास तिथे झालेला नाही. तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये विकास आहे, लोकांना त्यांचे राईट्स माहिती, लोक लगेच पोलीस स्टेशनला जाणार, FIR नोंदवणार, FIR नोंदवल्याच्या नंतरच तुमच्या अहवालामध्ये नोंद होईल. त्यामुळे महाराष्ट्र एक नंबरला आहे. ते जर येत नसेल ना, आयोग प्रेम करतो, प्रेम ओळखायला शिका, कंस दिलाय आयोगाने, कंस 2018, याचाच अर्थ हे वाक्य सुद्धा काय आहे, बरोबर जसंच्या तसं रिपोर्ट उचलला आणि टाकला, ऑल ऑफ दी अबो. किती प्रश्न झाले आपले? 23. हा लॉजिकली नाही, कॉमन सेन्सचा प्रश्न होता. एड्स विभाग कशामध्ये विलीन करण्यात आलेला आहे? नाको म्हणून. तर बघा याच्यातलं सर्वात मोठं बघा, थोडंसं आहे ना, मी याला पण याच्यातच टाकेल, 24 मध्ये टाकेल. का टाकेल बघा सांगतो, की हे काही कोणत्या नोट्स मध्ये माझ्या नव्हतं. आता हे टाकलं कधी होतं आयोगाने? 12ला हे विलीनीकरण झाले. त्याला प्रश्न 22चा बाबा कसं काय मी करणार आहे? माझा कॉमन सेन्स लॉजिकल अप्रोच मला पाहिजे, की एड्स नियंत्रण विभाग कशामध्ये विलीन झाला? बघा सगळ्यात पहिले राष्ट्रीय कुष्ठरोगामध्ये, हा ऑलरेडी एक वेगळा रोग आहे, त्यावेळेस 2 रोग कशाला एकत्र करतील? क्षयरोग कशाला एकत्र करतील? ही वेगळी बॉडी ना, अप्पर बॉडी शोधा ना. मग बघा भारताची कुटुंब नियोजन संघटना, आता एड्स आणि कुटुंब नियोजन याचा डायरेक्टली संबंध आहे, पण ते डिपार्टमेंट वेगळे येतील. इथे काय पाहिजे होतं? आरोग्य शब्द महत्वाचा, हायजीन म्हणजेच काय? डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग द्वारा जनहितार्थद्वारे जारी, असं आपल्याला फोनवर यायचं बघा, जेव्हा आपण कोरोनाच्या काळात कोणाला फोन करायचो, त्यामुळे हा प्रश्न आला. याचं उत्तर 2 आहे. कारागृह पर्यटन आपल्या येरवडा जेलमध्ये सुरू करण्यात आलेलं होतं, महाराष्ट्र उत्तर यायचं, तेव्हाचा करंट अफेअरचा प्रश्न आहे. हा प्रश्न पण लॉजिकली सुटत होता, पण नंतर आयोगाने याचं उत्तर चेंज करून टाकलं. एकमेव असा प्रश्न होता, हे दिनबंधू साहू यांना डायरेक्ट कॉल केले होते पोरांनी, नाही का, तुम्ही असा पिक्चर काढला का वगैरे. तो मेरी कॉमवर आधारित नव्हता, पण ती होती, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं. त्याचे उत्तर पहिल्या केले 4च दिलं होतं आयोगाने.
माझा प्रश्न क्रमांक 25. येस. का तर करंट अफेअर्स वाचत असताना सर्वात जास्त कंटाळा किंवा पाठांतर क्षमता आपली जिथे कमी होती ना मित्रांनो, तो विभाग म्हणजे हा संरक्षण किंवा अवकाश तंत्रज्ञान विभाग, स्पेस रिसर्च वगैरे. इथे थोडंसं आपण रट्टा मारतो किंवा स्किप करतो. तर माझं असं मत आहे, बरोबर आहात तुम्ही, बाकीचं लक्षात राहत नाही. त्यामुळे मग असा एखादा प्रश्न येतो बघा, GSAT-30 आपण तेव्हा लॉन्च केलेला. सॅट म्हणजे सॅटेलाइट, एवढं तर बाळा मला माहिती पाहिजे आणि तुलाही माहिती पाहिजे. ओके, याची वैशिष्ट्य काय लक्षात ठेवा, कधी पण पॉझिटिव्ह जर वैशिष्ट्य असतील तर ते काय असले पाहिजे, बरोबर असले पाहिजे. ही माझी थिअरी आहे. बघूयात. वजन 3357 किलो आहे. आता मला माझंच वजन आता किती आहे माहिती आहे, तर GSATचं वजन काय कसं काय माहिती राहणार. मग यामध्ये पण एक छोटस लॉजिक आहे. काय लॉजिक आहे बघा, जिथे राऊंड फिगर नाहीये, एक्झॅक्ट वजन टाकलंय तर ते उत्तर असू शकतं. बरोबर आहे. आता बघा बी तर एकदम छान आहे हो, ताटापुढे असं वाढलंय छान छान आपल्याला. ठीक आहे. प्रोव्हाइड्स हाय क्वालिटी टेलिव्हिजन टेलिकम्युनिकेशन अँड ब्रॉडकास्ट सर्व्हिसेस. उच्च गुणवत्तेची दूरदर्शन दूरसंचार प्रसारण सेवा देणार, त्यासाठीचं सॅटेलाइट लॉन्च आहे. म्हणजे माझ्या उत्तरात बी कन्फर्म असलं पाहिजे. कुठे बी, एक तर उत्तर हे किंवा हे गेलं. 12C 12KU ब्रँड ट्रान्सफरने सुसज्ज. मग तुम्ही असा प्रश्न कराल, सर इथं 11 राहील, इथं 10 राहील, राहू शकतं, चुकू शकतं. ठीक आहे, याला होल्ड करू. आहे ते बरोबर आहे, पण तरी होल्ड करू. आता डी भाई 101% बरोबर आहे. का? कारण की सॅट म्हणजे सॅटेलाइट. आणि खाली बघा काय म्हटलंय, हाय क्वालिटी कम्युनिकेशन सॅटेलाइट. पूर्णपणे पॉझिटिव्ह वाक्य बरोबर असलंच, म्हणजे माझ्या उत्तरात अ ब आणि ड असलंच पाहिजे. असा ऑप्शन कुठे सेट होतोय, तर ऑप्शन नंबर 4, म्हणजे हे पण बरोबर. यालाही सोबत या. म्हणजे माझं सांगणं काय, यानंतर असे प्रश्न आलेत ना, असे प्रश्न इकॉनॉमिक्सला येतात की या योजनेची उद्दिष्ट काय वगैरे बुवा, किंवा याच्यातनं काय साध्य होणार. आपल्याला जेव्हा विचारतात ना ते, तेव्हा इतिहासात पण विचारलं जातं नाही का, की 1857च्या अपयशाची कारण काय होती, प्रार्थना समाज का बरं अपयशी झाला, काँग्रेसचा मवाळ गट का बरं अपयशी झाला, जहाल गट का बरं सक्सेसफुल झाला. तर याचे कारण आपल्याला विचारलेले असतात, तर ते काढायचे असतात. मग तेव्हा लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह वाक्य कधी पण पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह कधी पण चुकीचे. ठीक आहे, त्याचं उत्तर आहे ऑल ऑफ दी अबोव. हे म्हणजे इथपर्यंत जाऊन नाही थांबत, हे पुढे जाऊन पण काम येणार आहे आपल्याला. 25 प्रश्न होता मित्रांनो आपले. मध्यरात्री नंतरचे तास ते त्याला भेटलेला होता. येस. माझा प्रश्न क्रमांक आता 26. दॅट इज युअर 26. आय नो बराच वेळ झालेला आहे, पण गरजेचं होतं त्यामुळे आपण ते घेत आहोत. तर बघा, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांचा आजवरचा जीवन प्रवास. म्हणजे त्यांनी नोबेल बिबेलने विचारलं, ते काय म्हणतात, काय सिंपल गोष्ट बघा, बाल जन्माला येईल, ते शाळेत जाईल, कॉलेजात जाईल, काहीतरी करायला मोठं होईल, असा तो हे आहे सिक्वेन्स विचारलेला आहे. बघा, पुनर्जुळणी करून योग्य पर्याय निवडा. सगळ्यात पहिले ते ना शिकतील कुठेतरी बस. तर मग बघा, प्रेसिडेन्सी कॉलेज कोलकाता इथून त्यांनी अध्ययन केलं, म्हणजे अभ्यास केला. हे माझं लॉजिक लागलं पाहिजे सगळ्यात पहिले. द 1 नंबर लाईन. आता एकदम क्लिअर सांगतो, तुम्हाला जर पुरस्कार मिळवायचा आहे मोठा, महाराष्ट्र भूषण, भारतरत्न, कोणता पण, आयुष्य झिजवावं लागतं आणि मोठं व्हावं लागतं. कोणताही पुरस्कार जो आहे तुम्हाला आयुष्याच्या शेवटाला मिळतो. तुम्ही जन्माला आले, शाळेतनं बाहेर झाले, हे घ्या पुरस्कार भारतरत्न, असं नाही नसतं. तुम्हाला योगदान द्यावं लागतं. म्हणजे तुमचा जो पुरस्कारवाला आहे ना पॉईंट, सगळ्यात लास्टला पाहिजे. हा काय पाहिजे, सगळ्यात लास्टला. मध्ये काय येईल बघा, गरिबीचे अर्थशास्त्र, बस शिकून आले, अर्थशास्त्राचा ग्रंथ लिहिला, बरोबर आहे. आणि त्यानंतर दारिद्र्य निर्मूलनासाठी काय योगदान दिलं, म्हणून तर त्यांना काय मिळाला, पुरस्कार. ओके, म्हणून माझं उत्तर पर्याय क्रमांक 2. विचार करा, 26वा प्रश्न आहे, नॉट अ जोक. 85 पैकी ते 15 प्रश्न सोडून द्या मॅथ रिझनिंगचे, याच्यातलं सांगतो तुम्हाला मी फक्त. पुढे जाऊ. तर बॅलेंडिओर भेटला होता मेसीला, करंट अफेअरचा प्रश्न आहे, यावर काही बोलत नाही मी जास्ती. हा येस. माझा प्रश्न क्रमांक 27. 27. 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शांती काळातील वीरतेच्या अशोक चक्र पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले. एक सिंपल गोष्ट आहे इथे. ऑन द इव्हनिंग डे हु वॉज हॉनर. हु वॉज म्हणजे एक, वर म्हणजे अनेक, म्हणजे वॉज म्हटलेले ना, सो उत्तर अब गेलं, कडे गेलं. युअर आन्सर शुड बी ए ऑर बी. याचं उत्तर एस आय बाबूराम. हा पुढच्या वर्षी पण रिपीट झाला प्रश्न. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. माझं म्हणणं काय आहे, तुम्हाला माहिती असो नसो, बघा इथे एक तर इथे रिस्क घ्या किंवा इथे रिस्क घ्या, ती घेऊ शकतो. एलिमिनेशन तर मारा कमीत कमी, तुमचं उत्तर सुकर होऊन जाईल. बाकी इथे मजा इसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. सो 27 प्रश्न झाले आपले. पुढे जाऊ. हा काय लॉजिकल नाहीये, तेव्हाचा करंट अफेअरचा प्रश्न आहे, त्यामुळे मी तो ऑल ऑफ द अबोव मारलो होतो, बरोबर आलो होतो, बट कधी चुक पण शकतो.
येस, 28वा प्रश्न भाई, 101%. स्वतः जे काही मंत्री असतील मांडणारे त्यांना सुद्धा माहित नसतील किती गृहमंत्री आवास योजनेच्या अंतर घर बांधतात. तर आपण तर साधे एमपीसीचे विद्यार्थी, आपल्याला कसं काय माहिती असणार. बघूयात किती घरं बांधले म्हणे 21 पर्यंत, याचं उत्तर येणं शक्य नाही. मग अशा वेळी माझी थेरी वापरायची मिनिमम आणि मॅक्सिमम. सर्वात कमी काय रे बाळांनो याच्यामध्ये 68 लाख, सर्वात जास्त काय रे याच्यामध्ये 165. मग एक तर 128.8 लाख उत्तर आहे किंवा 109.2 लाख उत्तर आहे. त्यांनी दिलेलं उत्तर आहे 4. आता परत एकदा ते जैसे ज्याचे कर्म किंवा तुमचं लक काय म्हणतो बा, तुम्ही 2 पण मारा, हरकत नाही. माझं म्हणणं काय माहितीये का, हे 2 एलिमिनेट करा. आणि कुठे करा तेही सांगतोय, हवेत तुक्केबाजी करत नाही. खाली निगेटिव्ह कमेंट्स पण भरपूर येणार आहे, मला फरक पडत नाही. मी माझी थिअरी सांगतोय की जिथे अननोन क्वेश्चन आहे तिथेच मी सांगतोय तुम्हाला. फक्त जाऊन कुठे पण, म्हणजे काँग्रेसची स्थापना कधी झाली, 4 ऑप्शन आहे, 18, 84, 85, 86, 87. 84 उडवलं, 87 उडवलं, तसं नका करू, माहितीच पाहिजे 85. मात्र हे कसं काय माहिती असणार तुम्हाला 18 जानेवारी 2021 ला काय घर होते. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. 28 प्रश्न झाले आपले. प्रश्न क्रमांक 29. 29. आता काय प्रश्न आहे बघा. अवनी चतुर्वेदी, भावना कांत, मोना सिंग यांनी लढाऊ विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक नियुक्तीहून कोणत्या वर्षी इतिहास घडवला. त्यांनी नियुक्त कधी झाला असा प्रश्न आहे. विमान कधी उडवलं त्यांनी विचारलं. वन सेकंड, मिनिमम आणि मॅक्सिमम. 15 गेलं, 18 गेलं. याचं उत्तर आहे 2017. किती छान आहे ना आयोगाचं फ्रेम. तुम्ही आता कुठं वाटत असेल ना, रिसेंट असलेले पेपर्स बघा, जुने पेपर्स बघा, प्रीचे बघा, मेनचे बघा, 21,000 पुस्तक आपलं एवढं छान. त्याच्यामध्ये जाऊन बघा, जिथे जिथे अननोन आहे ना तिथे तिथे आयोगाने असा आपल्याला सपोर्ट केलेला. पॉईंटचा सपोर्ट आहे. पॉईंटचं एक्झाम्पल उद्या सांगतो. 22च्या पेपरला येतो. पर्यटनावरती आपण किती खर्च केलेला का काहीतरी आहे, ग्रोथ सांगतो उद्याच्या लेक्चरला. पुढे जाऊ. 29 प्रश्न झाले. कोणत्या अंतराळ अभिकरणाने सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रिक प्रायोगिक विमान X-57 मॅक्सवेलचा प्रारंभ केला. माझा पुरतो म्हणता मास्तर, तुम्ही म्हणताय कंस बिंस असलेलं उत्तर असतं, बरोबर ना. पण बाळांनो, कंस बिंस आहे मान्य. भारतामध्ये कोणत्या माणसाचं नाव, इस्रो भारताची संस्था आहे ना, ज्याची स्थापना 1959 साली झाली बँगलोरला हेडक्वार्टर. तर मॅक्सवेल कोणत्या माणसाचं नाव आहे इस्रोला. मला एकच मॅक्सवेल माहिती आहे, ग्लेन मॅक्सवेल, क्रिकेटर ऑस्ट्रेलियातला. मॅक्सवेल नावाचा कोणता माणूस आहे. मग लॉजिक लावा. जेव्हा तुम्हाला काहीच येत नाही ना, त्याचं उत्तर नासा मारायचं असतं. हे काय मी ट्रिक मध्ये लिहित नाही, बट लक्षात राहू. काय मारायचं असतं, नासा. आपलं ते 50वा उड्डाण होतं म्हणून रिसेट टू बी R1 वरती प्रश्न आलाय, अदरवाईज आला नसता. पुढे जाऊ. लास्ट क्वेश्चन, माझा 30वा प्रश्न, जो मी किती कसं सोडवतोय लॉजिकल. कितवा, 30वा. सेम अभिजित बॅनर्जी यांचा सारखा प्रश्न होता हा. की प्रश्न असा आहे की त्या काळामध्ये ना ख्रिश्चन अध्यक्ष झाले होते मराठी साहित्य संमेलन. त्यांचं नाव होतं फादर फ्रान्सिस दिब्रिटो. तर त्यांनी त्यांच्याबद्दल इन डिटेल मध्ये गेले, म्हणजे त्यांच्या आयुष्यातील काळानुक्रम लावा. तिकडे अभिजित बॅनर्जी होते, ते कसं तरी योगदान देतील. इकडे हे ख्रिश्चन साहित्यामध्ये लिहितील, एवढंच फरक आहे. बघूयात. बघा इथे पण एक परतेच सांगेल, पुरस्कार हा शेवटी मिळत असतो, कोणता पण असेल. काय काहीतरी लिखाण केलं तर पुरस्कार भेटेल ना, त्यामुळे मी खाली जातो, हे नंतर येईल. बघा, ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मान्य मला, पण ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष बनण्याच्या आधी त्यांना ख्रिश्चन धर्माची काय घ्यावी लागेल, दीक्षा. खाली बघा, कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा. ओके. आणि त्यामुळे माझं सगळ्यात पहिले काय यायला पाहिजे, क. त्यानंतर ते एखाद्या वर्तमानपत्राचे काय बनू शकता, मुख्य संपादक. नंतर ते काय बनू शकतात, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. आणि तुम्हाला मी वारंवार सांगितलेली एक गोष्ट, पुरस्कार हा आयुष्याच्या शेवटालाच मिळत असतो, म्हणून शेवटाला येईल तुमचा पुरस्कार. तुमचं उत्तर आहे मित्रांनो. बघा, 85 पैकी ते मॅथ रिझनिंग घेतलं, पण जवळपास 30 प्रश्न हे मी लॉजिकली अप्रोच, सगळ्यांचेच 30 बरोबर येतील असे नाही, माझेही नव्हतं. सांगतो काय, कुठे लॉजिक चुकतं, कुठे लॉजिक बरोबर येतं. पण ना हे 30 प्रश्न जर वजा केले, कारण की याच्यामध्ये काही हॅशटॅग पण आहेत. 11 जर तेव्हा हॅशटॅग कट ऑफ पार तेव्हा 51-52 होता, सॉरी एस होता, चांगला लागला होता 51-52चा, 48.50 आणि 46 असा कट ऑफ लागलेला होता. तर माझं म्हणणं काय आहे की तुम्हाला लॉजिकल अप्रोच शिवाय गत्यंतर नाही. आताची मेन्स घ्या, परवाची जी झाली तिला घ्या, मागची प्रिलिम्स घ्या 4 जानेवारीची, ग्रुप सी ची घ्या 11 तारखेची. प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला ना लॉजिक हे लावता आलं पाहिजे. राज्यसेवेला तर खूप गरजेचं आहे. त्यामुळे माझा प्रयत्न पूर्ण असेल. आता मी 21चा पेपर घेतलाय मित्रांनो, याच्या पुढे मी 22, 23, 24 फक्त याचं हेडलाईन अशी लॉजिकल अप्रोच. बाकीचे पुढचे पेपर असणार आहे त्याच्यावर डायरेक्ट असेल 25, 22, 23, 24चे विश्लेषण आणि लॉजिकल अप्रोच असं राहील. काय माहितीये का, हा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला, खूप लोकांनी चांगले रिप्लायज कमेंट झाले, तर मला पुढचं घ्यायला. अदरवाईज आपल्या ऍपवरती ऑलरेडी लेक्चर अपलोडेड, इथे घ्यायचं कारण एवढं की सर्वांपर्यंत ते फ्रीमध्ये पोहोचता आले पाहिजेत. राहिलं मॅथ रिझनिंगचं अनालिसिस, 1 रुपयामध्ये आपण चालू केलेलं आहे. उद्या परवापर्यंत पोस्टर लागून जाईल.
तिथे फक्त PYQ अनालिसिस घेतले 1 रुपयाच्या बॅचमध्ये. कसे प्रश्न येऊ शकतात यावर चर्चा केली आहे आणि कसा तिथे लॉजिकल अप्रोच तुमचा बसतो. म्हणजे अभ्यास तर आहेच, मी पुन्हा सांगेल, लॉजिकल अप्रोच म्हणजे तुक्के मारणं नाही. यासाठी तुमचा अभ्यास पण लागेल आणि प्लस मग तुमचे काय बसतील ते लॉजिकल अप्रोच तिथे लागतील. तर अशा प्रकारे आजचं आपलं लेक्चर झालंय. आपण लवकरच पुढच्या लेक्चरला देखील भेटत आहोत. काही त्रुटी राहिली असेल, एखादा प्रश्न माझ्याकडे चुकला असेल, मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला एक प्रश्न विचारलाय त्याचे उत्तर मला सांगा. अजून वैयक्तिक काही वाटलं, हा माझा नंबर आहे, यावर मला प्लीज व्हॉट्सअप करा. कॉल शक्यतो उचलला जात नाही, व्हॉट्सअपवरती आपण बोलू. काही तुमच्याकडे तुमचा प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे. काही वाटलं मला नक्की कळवा. सध्याला थांबू आपण. तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच.